सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ठरो ठरो विठ्ठल पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी. आपुले ते थोरपण नारायण विसरला. नारायण विसरला उभा कटी ठेवली कर. न म्हणे परबैससे आपुले ते थोरपण नारायण विसरला. नारायण विसरला. तुका म्हणे जगदीशा करणे आशा भक्ताची. आपुले ते थोरपण नारायण विसरला. नारायण विसरला. पांडुरंगा करू पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे. मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका. एका जनार्दन तुमचा दास त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवा. बाप मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय
वैराग्य राजर्षी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत भगवान पांडुरंग रायाच्या अलौकिक अकारण करून अद्भुत अपार अहेतुकी अशा करुणेने दयेने तुम्ही आम्ही या भयावह परिस्थितीमध्ये सुद्धा या ज्ञानमंडपामध्ये ज्ञानगंगेमध्ये मज्जन करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत. तर निमित्ताने सेवेकरता गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय भगवान पुंडलिक रायाची निकटची सेवा बघून भगवंत कसे पुंडलिकासाठी धावून पंढरपूरला असले याची मीमांसा या अभंगामध्ये करतायत. विठ्ठल सेवेला शुभारंभ करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या संदर्भाने दीर्घसा परिहार द्यावा असा तो वाटतो. कारण कीर्तनकार अल्पसा म्हणतात, मी दीर्घसा म्हणतो. श्री क्षेत्र मौजे बन या पवित्र या तीर्थक्षेत्र गावी आपल्या सर्वांच्या सहकार्याने साधू संतांच्या आशीर्वादाने आदरणीय वंदनीय आपल्या गावचं वैभव विजू महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, कारण मी पत्रिका नाही वाचली म्हणून सांगतो. आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आजची ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय माझे परम मित्र सोपान महाराज सानप यांनी ही मला फोन करून दिलेली कीर्तन सेवा, त्या निमित्ताने आपल्या सर्वांचं दर्शन मला झालं. आणि आज सेवेसाठी खास करून एकाहुनी बळी रे असे ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ विशिष्ट वशिष्ठ असे असणारे सर्व महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे सर्व गुरुबंधू मंडळी, आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, ज्यांची चाल ऐकून मी कीर्तन विसरलो, नारायण विसरला, नंतर श्रीनिवासच विसरला, अशी सुंदर अशी चाल ज्यांनी गायली असे श्री हरिभक्तीपारायण कीर्तनकारही चांगले आहेत ते, आणि सुंदर गायकही आहेत. मी गायकाच्या हातामध्ये माळ पहिल्यांदा बघितली. कारण गायकाच्या हातामध्ये जपाची माळ ही मी पहिल्यांदा बघितली, म्हणून कुणी घेत असेल तर त्यांनाही वंदन आहे. परंतु मी पहिल्यांदा बघितलं माझ्या 22 वर्षाच्या पारमार्थिक काळामध्ये. आदरणीय असे आमचे किशोरजी महाराज दिवटे यांच्यासाठी आता सुंदर जोरदार टाळी वाजवा. त्यांना सुंदर अशी साथ केली. दिवटे महाराज सुंदर कीर्तन करतात बरं का, कधी त्यांची कीर्तन सेवा पण आहे का, म्हणजे मी सुद्धा पोट धरून हसलो. अशी सुंदर सेवा करतायत महाराज. आणि श्री हरिभक्तीपारायण ज्यांना सुंदर अशी साथ चालीसाठी केली आणि ज्यांनी दरबारी गायक यांची आठवण मला करून दिली असे आमचे श्री हरिभक्तपारायण आदरणीय संतोष महाराज यांच्यासाठी सुद्धा जोरदार एकदा आपण टाळी वाजवायची. आणि मृदंगावरती ज्यांनी पोषक समर्पक जिथल्या तिथे कुठेही कालात सोडलं नाही, बराबर कट टू कट, ज्याला मगरीसारखा ताल ज्याच्या वादनासाठी आवश्यक लागतो असे श्री हरिभक्तीपारायण श्याम महाराज श्रावणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि त्यांच्या पाठीमागे एक पखवाजे बसलेले आहेत, जेही ज्येष्ठ श्रेष्ठ वादक आहेत आणि अगदी सुंदर सुंदर साथ सुद्धा ते करतायत असे श्री हरिभक्तपारायण आमचे आदरणीय परमेश्वर महाराज येवले, ज्यांनी माझं कीर्तन आजेगावला का कुठेतरी एका ठिकाणी गोड सेवा साथ दिली. महाराज मी यांची स्तुती करतो, ही यथार्थ स्तुती आहे. पुन्हा एकदा वाक्य मी बोलतो, मी स्तुती करतो ती वस्तुस्थितीला धरून माझी स्तुती ही यथार्थ आहे. त्याचं कारण आहे, एखाद्या कीर्तनकाराला गायन येत नसेल, वादन येत नसेल, तर मग त्यांची कुबडी घेऊन मग त्यांची स्तुती करणं हे वेगळं. परंतु मी याच्यातला चांगला जाणताही आहे आणि याचा भोगताही आहे. कलेचा मी चांगला भोगता आहे. पहिला मला आवड आहे कलेबद्दल आणि कलाकाराबद्दल. असे आपल्या सर्वांचं मी तोंड भरून पुन्हा एकदा टाळी वाजून तुमचं स्वागत करतो. कारण हे वैभव आहे आपलं. हे वैभव असेल तर 1-1.25 तास कुठे जातो हेही तुम्हाला कळत नाही. कीर्तनातला 1.25 तास तुम्ही रंगून गेलेला आहात. नोये हा एकल्याचा खेळ.
आपल्या सर्वांच्या चरणी सादर नमस्कार करतो. आदरणीय, ही खरी उपलब्धी या सप्त्याची. हा सप्ताह पुढे, सप्ताहाचं किती वर्ष आहे? चौथं. या वर्ष सप्ताहाचं 4थं वर्ष आहे. आणि या 4थ्या वर्षात जसं वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष विद्यार्थी राहिला आणि बाहेर निघाला की तो कीर्तनकार जसा होतो, तसं या सप्ताहातली 4 वर्षाची उपलब्धी म्हणजे 43 टाळकरी गावात ते तयार झाले. हे खरं वैभव आहे. आणि या वैभवाला ज्यांनी साकार केलेला आहे असे आपल्याच गावचे श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज. महाराज, मी तुमच्या चरणावर नमस्कार करतो, दंडवत करतो. वर्षभर बघा, कंबर बांधून कीर्तन करणं हे खूप सोपं आहे, परंतु परमार्थाची साधना करणं हे खूप कठीण आहे. हे खूप कठीण आहे. हे तलवारीवरचं चालणं आहे. हो, 7 दिवसामध्ये 7 दिवस कीर्तनकार येतील, कीर्तन करून जातील. हे तुमच्या बुद्धीचा विकास आहे. तुम्हाला विधिनिषेधतेचा भाव ऐकायला मिळेल कीर्तनामध्ये, परंतु वर्षभर हे सांभाळणं व याचं संगोपन करणं, या लावलेल्या वेलाला पाणी घालत राहणं. हो, वर्षभर हे पाणी घालायचं आणि त्या वेलाला वर्षानंतर आलेले जे फुलं आहेत त्याचा सुगंध तुम्हाला जे देत आहेत असे श्री हरिभक्तीपरायण विजय महाराज. हा जो सुगंध तुम्हाला मिळत आहे म्हणजे कोणता? दुसरं फुल कोणतं कशाला घेऊ मी? गुलाबाचं इकडं तिकडं. माझ्या ज्ञानोबारायला प्रिय आहे ते फुल घेतो. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू कळियासी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. यावर्षी 43 टाळकरी आहेत. पुढच्या वर्षी 100 होतील अशी अपेक्षा आपण करूया. फक्त मला थोडासा खेद एक आहे, मी बोलून जातो. मी एक संस्था चालवतो म्हणून मी हे बोलणं आवश्यक आहे. हां, कीर्तन तर तुम्ही ऐकणार. तुम्ही म्हटले 12 वाजेपर्यंत तरी करतो, काळजीच करू नका. काकड्यापर्यंत म्हटलं तरी तसं काळजी करू नका तुम्ही. परंतु या ठिकाणी बरेच विद्यार्थी बिना टाळाचे उभे आहेत. म्हणजे टाळांचा अभाव आहे हाच याचा एक आहे. गावातले एवढे सदन लोक आहेत, पूर्णा नदीच्या काठावरचे आहेत, वाळूवाले माणसं आहेत तुम्ही. हा, वाळूवाले माणसं. एक टाळ 500-600 रुपयात देतो. केवढ्याला? 600 रुपयाला टाळ भेटतो. हे एवढे टाळकरी आहेत. या गावात 43 माणसं नाहीत 600-600 रुपये देणारे नाही येत असे? नाही म्हणा तुम्ही, एकटा टाळ देतो आखी. मग नाही म्हणा, फक्त आणणार आहेत का? मग आणणार आहेत ते नंतरच. परंतु माझी अपेक्षा आहे 43 माणसांनी या ठिकाणी एक टाळ देतो असं जाहीर करावं. इथे जाहीर करावं. त्या टाळावरती तुमचं नाव राहू द्या. तुमचं नसतं तर तुमच्या मंडळीसहित तुमचं ठेवा. तसं आमचं काही म्हणणं नाही. हो, तसं इकडून बी सहयोग घ्यायचा असेल तर घ्या तुम्ही. परंतु उद्याच्याला सकाळपर्यंत किंवा कीर्तन झाल्यानंतर 43 माणसं असे उभे राहा की त्यांनी एक टाळ देतो. त्यातला पहिला एक टाळ माझा. पहिला एक टाळ. कमी जास्त देऊ अजून. दुसरा यांचा, तिसरा यांचा, 3 झाले. चौथा यांचा, 5वा, 6वा, 7वा. 600 रुपये लागतात. 8वा, भाग्यवान हात ऊपर करो, भाग्यवान हात ऊपर करो. आमचे माझे गुरुबंधू त्यांचे नाव लिहून आसुल्यावरून आलेले आहेत. माझे गुरुबंधू आहेत. यांनी एक टाळ. 8वा झाला. 9वा, 10वा. आमचे चाकुलीचे तिकडे आलेत. माझे गुरुबंधू आहेत. बाहेरगावचे माणसं द्यायलेत बरं का. थोडस तुमच्या खिशाला जरासा झळ लागू दे जरा. बाहेरचे लोक द्यायला लागलेत. 9वा टाळ आमचे चाकुलीकर. 10वा बाबा त्यांचे लगेच घ्या कॅश. 10वा आमचे हे आसुल्याचे. 12वा, 13वा. टाळ का? आपण आता आपले 10 झाले. 11, 12. मग एक काम करा ना, मग कीर्तन झाल्यानंतर तेवढे मला पैसे देऊन टाका. मी तुम्हाला 5-6 दिवस 2-3 दिवसात टाळ पाठवून देतो लगेच. हा, पाठवून देण्याची जबाबदारी माझी. 3 दिवसात टाळ इथं. उद्याच्याला 2 दिवसात एखादं जमलं तर उद्या किंवा परवाला टाळ तुमच्या पाठवून देतो. हे टाळ नाही,
असे झंगशांग टाळ आणून देतो महाराज. असं टाळ वाजले ना तुम्ही म्हणले पाहिजे, नुसते नाचले पाहिजे. घरी जसे नाचता ना तुम्ही टाळाच्या नादावर, पियेची छंदे नाचे, तसे इथे टाळाच्या छंदावर नाचताल. ते जमा करून द्या मला. 12 टाळ झाले. अजून कोण मला देणारे? एकदम देणार असते तर हो म्हणा, मग मी कीर्तन सुरू करतो. नाही तर मग एक एक नाव जाऊ द्या. 13 झाले. भाग्यवान ते एक. 16 14 झाले. 600 रुपये लागतात. 600 रुपये. 16 हा कोण म्हणली आई मी देते. 16 एक 17 17 टाळ झाले. लवकर बोला मला. एक 18 काय झालं? पाठीमागचे पोरे 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 पोराच्या होती ना. तुम्ही पुढे या एकदा सर्व. पुढे या. इथं इथं पुढच्या ग्राउंडला बसायला सर्वजण. एकदा सर्व जोरदार तरुण मंडळीसाठी टाळी. जाऊ द्या आता. हे 17 झाली. हे घ्या. पाठीमागे बसलेले जेवढे तरुण मंडळ आहेत ना, वाळूवाले, हा त्यांच्या वतीने 50 टाळा आपल्या या सर्व टाळकऱ्यासाठी आहेत. मी कीर्तनाहून जाताना ते मला पैसे देतील. मी परवाच्याला टाळ इथे आणून देईल. विठ्ठल एकदा ज्या तरुण मंडळीने ही भार उचललेला आहे, आता कोणी त्यांचं नाव इकडे मला पाठवून द्या. जोरदार टाळी द्या त्यांच्यासाठी. आपले 43-50 टाळ्या झालेले आहेत. तुमच्या सर्व टाळ देणाऱ्यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालतो. मस्तक माझा पाया हे पायावरी या वार करी या टाळ देणाऱ्यांच्या हो सर्वांच्या चरणावरती एकदा नतमस्तक होतो. आज या कीर्तन सेवेसाठी आदरणीय वंदनीय श्री 1008 आदरणीय स्वामीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वामीजीच्या चरणावरती नतमस्तक होतो. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला शुभारंभ करतो. बाहेर गावून माझे गुरुबंधू मंडळी भरपूर आलेले बरं का. कुऱ्हा, आसोला, मोप, मोरगावान, चाकोली, देऊळगाव, कुंडपाळ, लोणार इथून आलेले माझे सद्गुरू विठ्ठल बाबा देशमुख यांचे शिष्य आणि माझे गुरुबंधू आदरणीय. त्यामध्ये आमचे आता लोढाई माता मंदिर इथे खूप मोठा उत्सव ज्यांनी केला असे भानदासराव पाचरणे, आदरणीय बद्रीनाथ घुगे, माऊली नागरे, चाकुलीचे साहेब, आपल्या सर्वांचं स्मरण करून आता सेवेला शुभारंभ करतो. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय पुंडलिक रायांची भगवंताची निकटची सेवा बघून भगवंत त्या पुंडलिक रायासाठी कसे पंढरपूरला धावत आले याची मीमांसा या अभंगामध्ये करतायत. विठ्ठल पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी. पुंडलिक रायाची भगवंताची निकटची सेवा बघून भगवंत त्या पुंडलिकासाठी कसे धावत आले
याची मीमांसा या अभंगामध्ये तुकोबाराय करतायत. हा मृत्यूलोक हा सेवा प्रधान लोक आहे. मृत्यूलोकात जन्माला आलेला प्रत्येक जीव हा सेवा करतो, म्हणून या मृत्यूलोकाला सेवा प्रधान लोक म्हटलेला आहे. इथे आलेला प्रत्येक जीव सेवा करतो, कुणाची ना कुणाची तरी सेवा करतो. सेवा केल्याशिवाय इथला एकही जीव खाली राहत नाहीये. प्रत्येक जण सेवा करतो. आणि मग सेवा एक तत्व असं आहे, त्या सेवेला फळ असतं. आपल्याकडे सामान्य मन आहे, सेवा केली की त्याचा मेवा भेटत असतो. सेवेला फळ आहे महाराज. माझे आदरणीय डॉक्टर महाराज जाधव हे एक वाक्य सांगत असतात, गाईचं शेण खाली पडलं ना तर ते नाही जमिनीला उचलून घेत अख्ख्या, परंतु 4-5 खडे तरी त्या शेणासोबत जमिनीचे उचलून घेतच महाराज. तशी सेवा केली की सेवेला हे फळ भेटतं, सेवेचा मेवा हा भेटतच असतो. मग मृत्यू लोकातला प्रत्येक जीव सेवा करतो, हो सेवा करतो. मग त्या प्रत्येकाला फळ भेटतं का? निश्चित फळ भेटतं. मग सांगा महाराज, कोणती सेवा करतं आणि कुणाला कोणतं फळ भेटतं? ते फळ बघण्या अगोदर, फलश्रुती बघण्या अगोदर सेवेचे प्रकार ऐकून घ्या. शास्त्रामध्ये 3 प्रकारची सेवा आलेली आहे. 1 निरर्थक सेवा, नंबर 2 अनर्थक सेवा आणि नंबर 3 सार्थक सेवा. विठ्ठल हे 3 मुद्दे ध्यानात ठेवा लक्षपूर्वक. हे 3 मुद्दे म्हणजे अभंगाचा गाभा आहे, अभंगाचं रस आहे या 3 मुद्द्यामध्ये. प्रत्येक जीव सेवा करतो. शास्त्रामध्ये सेवेचे 3 प्रकार आलेले आहेत. पहिला प्रकार निरर्थक सेवा, दुसरा प्रकार अनर्थक सेवा आणि तिसरा प्रकार आहे सार्थक सेवा. मग कोणत्या सेवेला कोणतं फळ भेटतं ऐका लक्षपूर्वक आता. हो, पहिला सेवेचा प्रकार आहे कोणता? सांगत चला मला, सांगत चला, मी विसराळू आहे जरा. पहिला सेवेचा प्रकार निरर्थक सेवा. हे तीन सूत्र जर ध्यानात ठेवले तर हे आजचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. विठ्ठल विठ्ठल. सेवेचे 3 प्रकार आहेत, निरर्थक सेवा, अनर्थक सेवा आणि सार्थक सेवा. त्यातला पहिला सेवेचा प्रकार आहे निरर्थक सेवा. काही माणसं सेवा करतात निरर्थक. हो, निरर्थक म्हणजे त्या निरर्थक शब्दामध्ये अर्थ शब्द आहे आणि अर्थ शब्दाचा अर्थ होतो प्रयोजन. जी सेवा केल्यानंतर त्या सेवेचं जे प्रयोजन असतं ते प्रयोजन समाप्त होऊन जातं, त्या सेवेला म्हणतात निरर्थक सेवा. मी जरा दृष्टांताने समजून देतो. काय ज्ञानोबारायांनी गोड दृष्टांत दिलेत. आता इथे ज्ञानेश्वरी सांगतात ना, हो, आमचे विजू महाराज दररोज ज्ञानेश्वरी सांगतात. दररोज वर्षभर काकडा करतायत. हे सामान्य नाही महाराज. नाही तर काकडा म्हणलं की माणसं वाकडे होतात. हो, पण इथं वर्षभर काकडा चालू आहे. हो, दंडवत आहे. हो, काही माणसं निरर्थक सेवा करतात. हो, मी अभंग त्यासाठी थोडा हा घेतलाय बरं का. विठ्ठल काही माणसं ज्ञानोबाराय म्हणतात निरर्थक सेवा करतायत. ज्ञानोबारायांनी या निरर्थक सेवेसाठी गोड 2 दृष्टांत दिलेत महाराज. दृष्टांत द्यावे ते ज्ञानोबारायांनी. हो, दृष्टांताचा खजाना म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल ज्ञानोबाराय निरर्थक सेवेसाठी 2 दृष्टांत देत आहेत. गंगा या पृथ्वी मृगजळ, गंगा या पृथ्वी मृगजळ, गंगा या पृथ्वी मृगजळ, पळालिया ते चिकवन फळ, का सुरतरु म्हणून बाभूळ, सेविजे केवी, का सुरतरु म्हणून बाभूळ, सेविजे केवी. ज्ञानोबाराय 2 दृष्टांत देत आहेत. गंगा या पृथ्वी मृगजळ, पळालिया तिची कवन फळ, का सुरतरु म्हणून बाभूळ, सेविजे केवी. सुरतरूचा दृष्टांत देत आहेत भगवान ज्ञानोबाराय. सुरतरू म्हणजे कल्पतरू. कल्पतरू म्हणजे कल्पतरू तळवटी, जो कोणी बैसला कायव ने त्याला सांगा. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरवितो. हो, देवतरू, कल्पतरू. आता कल्पतरूच्या बाबतीत फक्त ऐकायला भेटतं, बघायला भेटते का? अनुभवाला नाही. काही गोष्टी या मृत्यू लोकात तुलसीदासजी म्हणतात फक्त श्रवणाला मिळतात.
अनुभवाला मिळत नाहीयेत. म्हणजे सुनिये सुधा देखिये गरल. सुधा म्हणजे अमृत, अमृताच्या बाबतीत सुनिये, पण देखिये गरल. गरल म्हणजे विष. पाहिजे का? पाहिजे असेल तर कीर्तन झाल्यावर भेटा मला. गरल म्हणजे विष, रोगर, जे तुम्हाला औषध असतील ते. हो, सुनिये सुधा देखिये गरल. तसं अमृताच्या बाबतीत फक्त ऐकायला मिळतं, बघायला भेटत नाहीये. तसं कल्पतरूच्या बाबतीत सुद्धा ऐकायला भेटतं, पण बघायला भेटत नाहीये. मग तो कल्पतरू जी इच्छा असेल ती इच्छा त्याची पूर्ण करत असतो. आता इथे कल्पतरू म्हणजे देवतरू. देवतरू म्हणजे आता देवतरू कोण कोण आहेत? या मृत्यूलोकामध्ये जेवढे काही वृक्ष आहेत ना, या वृक्षामध्ये काही देवतरू आहेत महाराज. कोणते कोणते? एक पिंपळ, वटवृक्ष आणि औदुंबर, हे देवतरू आहे. हो, भगवान दत्तात्रयाची विभूती, हो, म्हणजे स्वरूप औदुंबर आहे. भगवान विष्णूची विभूती पिंपळ आहे, आणि भगवान शंकराची विभूती, हो, म्हणजे स्वरूप म्हणजे वटवृक्ष आहे. विठ्ठल. या वृक्षांची जर तुम्ही सेवा केली ना, तर तुम्ही जी इच्छा करसाल ती तुमची इच्छा पूर्ण होईल. हो, भगवान श्री ज्ञानोबारायांच्या मातोश्रीनी पिंपळाच्या 1.25 लाख प्रदक्षिणा दररोज कराव्यात हेतू ठेवून केला. हेतू साध्यच झाला महाराज. सर्व कथा भाग तुम्हाला माहित आहे. हो हो, विठ्ठलपंत परत आले आणि त्या पिंपळाच्या सेवेची फलश्रुती एवढी मिळाली. हो, एवढं फळ प्राप्त झालं मातेला, रुक्माई मातेला, की तिन्ही देव उदरी आले. नवे नवे आदि शक्ती मुक्ताई. शक्तीही आणि शक्तिमान असणारे तीनही देव आईच्या उदराला आले. का? देवतरूची सेवा केली महाराज. मग पिंपळाची सेवा केली तर मग फलश्रुती, फल प्राप्त होतं. एक जण म्हटला, महाराज असं? हो, वटवृक्षाची सेवा केली तरी हो, औदुंबराची सेवा केली तरी निश्चित तुम्हाला फल प्राप्त होईल. तुमची इच्छा जी असेल ती इच्छा तुम्हाला प्राप्त फल होईल. एक जण म्हटला, मग आपल्यालाही ते फल प्राप्त करून घ्यायचे. हो, जसं ज्ञानोबारायांच्या मातोश्रीला प्राप्त झालं, आपल्याही काही इच्छा आहेत, आणि त्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा माझ्या पूर्ण करण्यासाठी मी सुद्धा त्या देवतरूची सेवा करतो. म्हटले, मग करा. कोणत्या तरूची सेवा करता? देवतरूची. ते म्हटले, कोणत्या करू सांगा? म्हटलं, करा पिंपळाची. पण पिंपळ आमच्या अंगणात नाही ना महाराज. म्हटलं, शेजाऱ्याच्या आहे ना, शेजाऱ्याच्या जाऊन तिथे करा. त्यांचं ना आमचं तर जमत नाही. आणि त्यांचं नाव घेतलं का सकाळी सकाळी रामपहाऱ्यामध्ये? त्यांचं आमचं जमत नाहीये, त्यांच्या अंगणात मी जाऊ शकत नाही. अहो, त्या वृक्षाने काय केलं तुमचं? जाऊन त्याची सेवा करा तुम्ही. त्याला जल अर्पण करा, त्याला दुग्ध अर्पण करा, चंदन अर्पण करा, जा सेवा करा. वृक्षाने काय केलं? नाही नाही, त्याचं नाव घेऊ नका महाराज, त्यांचं आमचं 3 पिढ्यापासून जमलेलं नाहीये. उलट मी त्याची जिरवायला बसलेलो आहे. 1 एकर विकील, पण त्याची जिरवण्याचे माझे प्रयत्न चालले. आपल्या लोकांचं असंच चाललंय बरं का. आपल्या लोकांचं एकमेकाची जिरवण्यातच जिरायला लागली. वाक्य आहे का? हो, तसं खरं तर पाणी अडवा, पाणी जिरवा असं वाक्य आहे. परंतु आपले लोक पाणी अडवत नाही, पाणी जिरवत नाही, मग एकमेकाचे जिरवण्यामध्येच आयुष्य बर्बाद करायले. एक वाक्य आहे का? दुसऱ्याची जिरवण्यात वेळ घातल्यापेक्षा आपल्या विकारांची जिरवा, परमात्मा स्वरूप व्हा. जिरवा आपल्या काम, क्रोध, मद, मत्सर, ईर्ष्या, द्वेष याची जिरवा. यहाँ किसको पत्थर फेंके, कैसर कौन पराया है, शीश महल में हर एक चेहरा अपना लगता है. कुणाचा द्वेष करावा माणसाने, कुणाचा मत्सर करावा? हे सत्य कशासाठी आहे? सत्य कशासाठी आहे? सत्य एकमेकातला द्वेष घालवण्यासाठी सत्य. ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला, आणि ज्ञानोबारायांनी एवढे कष्ट करून एवढं वाङ्मय निर्माण केलं, आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया झाले. आपल्याकडून काय अपेक्षा केली? ज्ञानोबारायांनी जी अपेक्षा केली ना आपल्याकडनं, ती अपेक्षा आपण पूर्ण करत नाहीये, नाही करत महाराज. आपण काय ज्ञानोबाराची अपेक्षा आहे? ज्ञानोबारायांनी पसायदानात मागणी मागत असताना काय मागितलं? भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. हे विश्वात्मक देवा, हे सद्गुरु राया, या प्रत्येक जीवामध्ये आपसामध्ये प्रेम भाव जागृत हो, हीच मला मागणी द्या. मग भगवान ज्ञानोबाराय जर हे आपल्याकडून मागणी मागत असतील, तर आपण कमीत कमी मंडपात बसलेल्याने तरी एकमेकाबद्दलचा द्वेष सोडला पाहिजे. विठ्ठल. मी
कशासाठी सांगत होतो? पाणी आडवा पाणी जिरवा, आपण एकमेकाची जिरवायलाच बसवलेलो आहोत. नाही जाणार म्हटले मी शेजाऱ्याच्या अंगणामध्ये. मग तुम्हाला तर सेवा करायची आहे, फल प्राप्त करून घ्यायचंय. ते म्हटले महाराज वृक्षक्त अवच्छेदक आणि कोणताही वृक्ष एकच आहे ना? म्हटले हा. त्या पिंपळाला फांद्या आहेत शेजाऱ्याच्या अंगणातल्या, आणि हे बघा आमच्या अंगणात सुद्धा झाड आहे, याला सुद्धा फांद्या आहेत, याला सुद्धा मुळं आहे. कोणतं झाड होतं? त्याच्या अंगणामध्ये होती येडी बाभूळ. वेडी बाभूळ. तिचं नाव वेडी का ठेवलं माहिती का? एक मन आहे बघा इकडे मराठवाड्यामध्ये, काय वेडीला माहेर सारखं सासरे सारखं अशी मन आहे की नाही? हा, तशीच ही वेडी बाबूळ सुद्धा आहे. म्हणजे ती माहेरात गेली तरी पदर खांद्यावरच, आणि सासरात गेली तरी पदर खांद्यावर, म्हणून तिला वेडीला माहेर सारखं आणि सासरे सारखं म्हणतात. तशी ही वेडी बाबूळ आहे महाराज. दुष्काळ पडला तरी वाळत नाही, आणि भरपूर पावसाळा झाला तरी ती जास्त काही फुलत नाही. हिला म्हणतात वेडी बाबूळ. आणि त्या वेड्या बाबूळीची सेवा करायला लागला. चंदनम समर्पयामी, जलम समर्पयामी, दुग्धम समर्पयामी, अक्षदाम समर्पयामी. लगेच आरती करायला लागला महाराज त्या बाबळीची. मला सांगा किती दिवस त्या वेड्या बाबळीची सेवा यांनी केली? म्हणजे पिंपळाच्या सेवेची फलश्रुती फळ याला प्राप्त होईल. किती दिवस जरी केली तरी ती सेवा निरर्थक जाईल महाराज. विठ्ठल काही माणसं जीवनामध्ये अशी सेवा करतायत हो. निरर्थक सेवा का सुरतरू म्हणून बाभूळ सेवी जे केवी. ज्ञानोबराने अजून एक दृष्टांत दिला, काय? गंगाया पृथ्वी मृगजळ. हो, आता लोक नर्मदेच्या परिक्रमेला जातात. नर्मदेची परिक्रमा, काही लोक नर्मदेच्या परिक्रमेला 6 महिने गेले, परतच नाही आले, म्हणजे वैकुंठाला नाही गेले. मग साक्षात नर्मदा मातेने त्यांना दर्शन दिलं, आणि त्या नर्मदा मातेच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन त्या नर्मदेच्या तीरावर मोठे मोठे महंत झाले, आणि तिकडेच राहिलेले आहेत महाराज. आमच्या नगर भागातला एक जण गेला, पुन्हा परतच आला नाही. लोक आणायला गेले, म्हणले आता कशाला येऊ, तुका पंढरीशी गेला आणि पुन्हा जन्मा नाही आला. हो, नर्मदा मातेने 6 महिन्यामध्ये त्यांनी सेवा केली नर्मदेची. नर्मदे मातेने दर्शन दिलं आणि तिकडेच मोठे संत झाले. मग एक जण म्हटलं आपल्याला सुद्धा ते नर्मदेच्या सेवेचं पुण्य प्राप्त करून घ्यायचं. म्हटलं जा, म्हटलं तिकडे गंगेची परिक्रमा करण्यासाठी. तो म्हटला महाराज गंगेमध्ये काय? म्हणलं डिझेल पेट्रोल. गंगेमध्ये काय? पाणी आहे. म्हणजे मग गंगेत जाऊन पाण्याची सेवा करायची ना, म्हणजे पाण्याचीच परिक्रमा करायची. म्हटलं हा. मग तिकडे कशाला जायची गरज आहे? हे बघा इकडे पाणीच पाणी दिसते. कोणतं पाणी? मृगजळ. मृगजळ कधी दिसत असतं? हिवाळ्यात, पावसाळ्यात. मग उन्हाळ्यात किती वाजता? सकाळी 7 वाजता. माध्यान्हाला प्रखर उन्हामध्ये ते मृगजळ दिसतं महाराज. ते दिसतं का असतं का भासतं का नसतं? काय नक्की काय म्हणणं आहे तुमचं? दिसतं का असतं का नसतं का भासतं? काहीच उत्तर नाही का तुम्ही? अपेक्ष उमेदवार. ऐका, ते दिसतं पण नसतं, ते भासतं. म्हणून मृगजळवत जाईल लया. त्या हरणासारखी गत काहींची होती. मग त्या मृगजळाच्या पाठीमागे हा किती दिवस जरी पळाला, बघा म्हणे पाणीच पाणी आहे, आणि त्या मृगजळाच्या पाठीमागेच लागला पळायला. हसू नका, एवढे वेडे लोक आहेत या जगामध्ये काही. हो, त्या मृगजळाच्या पाठीमागे जरी धावत नसतील तर या संसार रूपी मृगजळाच्या पाठीमागे धावतात एवढं निश्चित आहे. कारण आहे तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी हाता काही नाही. म्हणून मृगजळवत जाईल लया, त्याच्यासाठी दृष्टांत दिला. मग हा या मृगजळाच्या पाठीमागे कितीही वर्ष पळाला तर गंगेच्या सेवेचं पुण्य याला प्राप्त होईल? नाही प्राप्त होईल. मग त्याचं पळणं काय होईल? निरर्थक होईल महाराज. काही माणसं अशी सेवा करतायत, निरर्थक सेवा. पहिला प्रकार, आपल्याकडनं निरर्थक सेवा होऊ नये ही ज्ञानोबरायची अपेक्षा आहे. विठ्ठल विठ्ठल. निरर्थक सेवा झाली की निरर्थक सेवेचं फळ ही निरर्थकच मिळणार आहे. हो, पहिला प्रकार निरर्थक सेवा. दुसरा सेवेचा प्रकार आहे अनर्थक सेवा. काही माणसं सेवा करतात जीवनामध्ये आणि पदरामध्ये अनर्थ पाडून घेतात. वाक्य सांगू, काही लोकांची सेवा करणं म्हणजे पदरात अनर्थ पाडून घेणे. कुणाची? आता मी सांगून जातो, तुम्हाला पटेल किंवा न पटेल मला सांगता येणार नाही, पण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की काही लोक निरर्थक सेवा करतात. कशाची? धनधान्य ठेवा सेवा
या सेवेसाठी तुकोबारा दृष्टांत देत आहेत. धनधान्य ठेवा, नाड कुटुंबाची सेवा. कुटुंबाची सेवा करणं म्हणजे पदरामध्ये अनर्थ पाडून घेणे. तुकोबाराय म्हणतात हे तुकाराम महाराज म्हणू शकू, हे तुकाराम महाराजच म्हणू शकतात आणि तुकाराम महाराजच ऐकू शकतात. खरं सांगा, आता तुम्ही ऐकलं तरी हे मी कितीही तुम्हाला घोटून घोटून सांगितलं, खरं वाटेल तुम्हाला? मर्यामाईची शपथ सांगा, खरं वाटेल का? आणि वाटत असेल तर तुम्ही इथून घरीच जाणार नाहीत, मग सरळ माझ्यासोबत आळंदीला नाही जात. महाराज धनधान्य ठेवा, नाड कुटुंबाची सेवा. कुटुंबाची सेवा केंद्र धनधान्य साठून ठेवणं तुकोबाराय म्हणतात ते आनर ठरतं. तेच मग परमार्थाला आनर ठरतं. कारण धनधान्य अति आलं, याच्यातला भाव तुकोबारायला हे सांगायचंय, त्याचा अतिरेक झाला रे की मग त्याच्या पाठीमागचे अनर्थ येतात आणि ते अनर्थ आले की परमार्थाला साह्यभूत ठरत नाहीये. हो, म्हणून धनधान्य ठेवा, नाड कुटुंबाची सेवा. कुटुंबासाठीच जो पळतो आणि धनधान्य साठवून ठेवतो त्याच्यातला दशांश हा कधीच सत्संगाला देत नसेल. हो, जसं आता मुलांनी 50 टाळं जाहीर केले. हो, हे धन यथार्थ धन आहे. हे धन हे पुरुषार्थ आहे. हो, 4 पुरुषार्थापैकी धन पुरुषार्थ आहे. पण ते धन, या धनाचा जर वाटा दशांश जर नाही केला तर महाराज तेच धन अनल ठरतं, नार ठरतं. साठून या ठेवी धन, लावी पोरासी भांडण. विठ्ठल राब 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 कमवून ठेवलं महाराज. माणसं काही काही असे त्वऱ्यात सांगतात, काय काय 5 पिढ्या पुढच्या सरणार नाही एवढं कमवून ठेवलं. सप्ताल वर्गणी कधीच दिली नाही. अशाचं धन जे असतं ना ते धन अनर्थक ठरतं. या अंगाने तुकोबाराय म्हणतात धनधान्य ठेवा, नाड कुटुंबाची सेवा. असं काही समजू नका, काही माणसं अशा आहेत. तुकोबाराय म्हणतात हे संसारासाठी जगले ना, हे म्हणजे गाढव आहेत. गाढव कारे दास होसी, संसाराचा खर, दुःखाचे डोंगर भोगावया. मग त्यालाच म्हणतात नाड कुटुंबाची सेवा. मग कुटुंबाची सेवा करू नये आणि कुटुंबाची सेवा केल्याशिवाय राहू नये. असं दोटप्पी तुम्ही कसं काय बोलता? हो, एकीकडे सांगता कुटुंबाची सेवा केली की पदरात अनर्थच आहे. हो, अनर्थच आहे. कारण तुकोबाराचा अनुभव आहे. तुकोबाराय म्हणले या जगामध्ये असा कुणीच नाहीये की मी प्रपंचाची कुटुंबाची यथार्थ सेवा केली आणि यथार्थ सुखी झालो. जगी सर्व सुखी असा कोण आहे? म्हणा 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 रे म्हणा, शोधून पाहे. हो, असा कोणी सापडणार नाही महाराज या जगामध्ये. जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तुची शोधून पाहे. सापडणारच नाही. विठ्ठल पण त्याच प्रपंचामध्ये, त्याच कुटुंबामध्ये पुरुषार्थ असणारा धन कमवून त्याच्यातून जर काही परमार्थासाठी, धर्मासाठी हो दान करत असेल तर तेच धन त्याला साह्यभूत ठरतं. म्हणून या अंगाने सेवा करायची आणि या अंगाने सेवा करायची नाही. कुटुंबाची सेवा म्हणजे हम दो हमारे दो एवढंच कुटुंब नाही. मग माझं घर कुटुंब आहे, माझं गाव माझं कुटुंब आहे. हो, विजू महाराजाचे किती पोरं असं जर कोणी म्हटलं, आता वेगळ्या अंगांना का घेऊ, विजू महाराजाचे किती पोरं? तर 43 पोरं आहेत त्यांना. वसुदेव कुटुंबकम याला म्हणतात महाराज. हो, माझं गाव माझं कुटुंब आहे, माझा तालुका माझं कुटुंब आहे, माझा जिल्हा माझं कुटुंब आहे. हो, माझं राष्ट्र माझं कुटुंब आहे. नव्हे नव्हे वसुदेव. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगू, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराच. अरे अवघाची संसार सुखाचा करीन,
आनंदे भरीन तिन्ही लोक अंगाची संसार सुखाचा करी अंगाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. अशा वसुदेव कुटुंबकन हो या कुटुंबाची सेवा केल्याशिवाय राहू नये आणि हम दो हमारे दो एवढ्याच कुटुंबाची सेवा करू नये. खरं सांगा देवाने देव कशासाठी दिला? कुटुंबाची सेवा करण्यासाठी नाही. मग हो त्या कुटुंबाची सेवा करता 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 व्यापक असणाऱ्या परमात्म स्वरूप असणाऱ्या या कुटुंबाची सेवा करा. म्हणजे काय करा? 5 बोटाचा धर्म करा. या 5 बोटाचा धर्म करा. माझे सद्गुरू महाराज म्हणायचे या 5 बोटाचा धर्म म्हणजे दान न करणाऱ्या माणसाच्या मौतीला सुद्धा जाऊ नये. का जाऊ नये? म्हटले त्याचं पाप आपल्याला लागतं आणि आपलं पुण्य ते घेऊन जातं. काय हे कस का ठरलं काय माहित महाराज. मी एवढंच सांगत असतो काय पुण्य घेऊन जातं म्हणतच नसतो. त्याच्या मौतीला जर गेलो तर त्याचं पाप निश्चित आपल्याला लागतं. त्याच्यामुळं अशाच्या मौतीला सुद्धा कधी जाऊ नये दिलं पाहिजे बरं का. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा कंठः पवित्रो यदि नाम घोषो हृदय पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठा. हृदय पवित्र करायचे असेल तर संतांचं स्मरण करावं आणि धन शुद्ध करायचं असेल तर दान करावं. म्हणजे 5 बोटाचा धर्म करावा. हो मन की शुद्धि नाम से, तन की शुद्धि स्नान से और धन की शुद्धि दान से. विठ्ठल विठ्ठल. आपल्या कुटुंबाची सेवा करता करता अशा वसुदेव कुटुंबकमची सेवा तुम्ही करा. ती सार्थ ठरेल. आणि जर तुम्ही हम दो हमारे दो याच कुटुंबाच्या सेवेसाठी जर हा अमूल्य कीर्तीचा नरदेह घातला तर मग हे कुटुंबच तुम्हाला अनर्थक ठरेल. मग म्हातारपणात रडावं लागतं. म्हातारपणात रडावं लागतं. आता इकडं आलो म्हणून तिकडं सांगतो बरं का. हा आणि तिकडे गेल्यावर इकडं सांगतो. आमचं ठरलेलं. हो एकाने खूप कमवून ठेवलं आणि मुलं शिक्षणासाठी मग पुण्यावरून विदेशात गेले. आणि विदेशात गेल्यानंतर मग बाप पडला आजारी. आता तिकडेच राहायला लागले पोरं. ते तुम्ही सांगू नका तिकडे गेल्यावर. आणि तिकडे राहायला गेल्यानंतर म्हातारा आजारी पडलं 75 वर्षाचं. इकडे छाती टोपून पोरं अमेरिकेला आहेत. माझे पोरं अमेरिकेला आहेत. अमेरिकेला पाठवले आणि पार मरायला टेकल्यानंतर फोन केला. अरे बाळानो मी आजारी आहे, आता काय राहत नाही, लवकर या रे बाबानो, लवकर या. पोराने तिकडून सांगितलं बाबा आता आम्ही जरी आलो तरी तुम्ही थोडेच राहणार आहेत. मग आम्ही थोडंच वाचू शकणार आहे तुम्हाला. हो आता ज्याची गती ज्याच्यासोबत. आणि मग डोळे भरून आले. ज्यांच्यासाठी एवढं कमवलं आणि कमवून तिकडं पाठवलं आणि शिक्षण घेऊन आता जर ते मलाच विसरत असतील तर मग पदरामध्ये रडण्याशिवाय दुसरं काय बाकी शिल्लक आहे. या अर्थाने तुकोबाराय म्हणतात धनधान्य ठेवा नाड कुटुंबाची सेवा. किंवा अजून एक प्रमाण देऊ. संसाराच्या तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबा. संसाराच्या
व्यापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. मग ती जर सेवा केली तर मग अनर्थ ठरणार आहे महाराज, अनर्थक ठरणार आहे. मग काही लोक तुकोबऱ्या म्हटले सेवा करतात ती अनर्थक. पहिला सेवेचा प्रकार निरर्थक सेवा. काही लोक प्रकार दुसरा सेवा करतात ती म्हणजे अनर्थक. एक वाक्य ऐकू का, याचा थोडा विस्तार करू का. काही लोकांची विचार अनर्थक असतात, काही लोकांचा आचारही अनर्थक असतो आणि काही लोकांचा व्यवहारही अनर्थक असतो. विठ्ठल सर्व सांगायला मला वेळ नाही एवढा पुरणार आहे, पण काही लोकांचे विचार सुद्धा अनर्थकच असतात. पदरात अनर्थच पाडून घेतात महाराज. एक जण खेड्यागावात आला कोरोनाच्या काळामध्ये शहर सोडून, कारण शहरात राहू दिलं नाही म्हणजे लोकांनी बाहेरच निघू दिलं नाही. त्यांना विचारलं की आता आपल्याला तर मोकळं फिरायचंय, आपल्या खेड्यागावाशिवाय कुठं जमणार आहे. मग आला ना महाराज पुणे सिटीतून खेड्यामध्ये, तेव्हा लोकांना कळालं आपल्या गावचं महत्व काय. आला आपल्या गावी आणि गावी आल्यानंतर मग त्यांनी काय ते शहरातच राहिलेले एवढ्या दिवस, खेड्यात एक म्हैस बघितली त्यांनी दररोज सकाळी जाताना. होता डॉक्टर. आणि मग तो म्हटला मी कशासाठी सांगतो, काहींचे विचार सुद्धा अनर्थकच असतात, पदरात अनर्थच पाडून घेतात महाराज. तो म्हटला ह्या म्हशीचे शिंग असे पिळे पिळे होऊन गोल कसे झाले, आता काय करायचे भाऊ तुला. ती दररोज चारायला जाते नाही, त्या वट्यावर बसला दररोज विचार करत होता. विचार केला 1-1.5 महिना, फार 2-3 महिन्याचा लॉकडाऊन होता ना. 1-1.5 महिना विचार केला आणि एक दिवस म्हैस तो म्हटलं काय या म्हशीच्या जर शिंगामध्ये जर आपलं डोकं गेलं तर काय होईल. 2 महिने विचार केला काका, आजचे माझे यजमान. 2 महिने विचार केला आणि एक दिवस म्हणला बस उद्याच्याला आता कार्यक्रमच करायचा, उद्याच्याला आपल्याला ही प्रॅक्टिस करूनच बघायची. आणि म्हैस आली ती दररोजची पिळ्याच्या शिंगाची. आणि मग याने जे बघितली म्हैस येणार तितक्यात जय भगवान बाबा की. आणि महाराज त्या म्हशीच्या शिंगामध्ये यांनी डोकं घुपसवलं ना, आतमध्ये उडी मारली. आता ती म्हैसच. आता पुढं काय झालं असेल याचा विस्तार मी करून सांगू, खेड्यातल्या माणसाला सांगायचं काय गरज आहे. तुमच्या मराठवाडी भाषेत सांगू, म्हैस बोंगाळली. विठ्ठल विठ्ठल. स्वामीजी ती म्हैस बोंगाळल्यानंतर मग साधा त्रास झाला असेल का महाराज, डोकं फुटलं, पायाला पार खरबट लागलं, पार लोक पळाले, अरे डॉक्टर गेले. हो, पार पाण्यामध्ये म्हैस गेल्यानंतर कसा तरी याला ओढून काढा. आणि काढल्यानंतर आमच्या भाऊसारखे काही माणसं म्हणले अहो डॉक्टर काही विचार करून तर कार्य करा. ते म्हटलं म्हणजे तुम्हाला काय वाटलं, विचार केलाच नाही मी. 2 महिने विचार केला म्हणे याच्यासाठी. अरे मग वेड्या 2 महिने असा विचार करून पदरामध्ये काय पाडून घेतलं, अनर्थच पाडून घेतला. विठ्ठल काही माणसाचे विचारही अनर्थक असतात, काही माणसाचा आचार सुद्धा अनर्थक असतो. मला सांगायचं नाही, याचा विस्तार नाही करणार मी. आणि काही माणसाचा व्यवहार सुद्धा अनर्थक असतो. म्हणून जीवनामध्ये कधी अनर्थ होईल असं काही करू नका. करणे ते हेची करा. हो, असं काही करा की ज्यांनी सार्थकता साधेल महाराज जीवनामध्ये. ठीक आहे महाराज, तुम्ही अनर्थक सेवा सांगितली, निरर्थक सेवा सांगितली. तिसरा सेवेचा प्रकार लवकर सांगा, जो सेवा केल्यानंतर जीवनाचं कृतकृत्यता प्राप्त होते, सार्थकता प्राप्त होते, जीवनाचं कल्याण होतं. अशी सेवा कोणती सांगा. तुकोबऱ्या म्हणले अशी सेवा आहे ती म्हणजे सार्थक सेवा. असं मग ही सार्थक सेवा कुणाकुणाची ती सांगा. मग तुकोबऱ्या त्या सार्थक सेवेसाठी दोघांचं नाव घेतात. तुकोबऱ्या म्हणले एक संतांची सेवा करणं सार्थक सेवा आहे. इथे यायचे मला. एक संतांची सेवा करणं सार्थक सेवा आहे आणि एक भगवंताची सेवा करणं सार्थक सेवा आहे. विठ्ठल जी सेवा केल्यानंतर जीवनाचं सार्थक होणार आहे, जीवनाचं कल्याण होणार आहे, जीवन कृतकृत्य प्राप्त होणार आहे, कृतकृत्यता प्राप्त होणार आहे, जीवनाला ब्राह्मी स्थिती प्राप्त होणार आहे. अशी सेवा कुणाची असेल तर दोघांची सेवा आहे, ती सार्थक सेवा ठरल्या जाते. एक संतांची सेवा करणं सार्थक सेवा आहे
आणि भगवंताची सेवा करणं सार्थक सेवा आहे. ठीक आहे महाराज. हो, संतांची सेवा केल्यानंतर जीवनाचं सार्थक होतं. हो, नुसतं सार्थक होत नाही, मग महालाभ त्याच्या पदरात पडतात महाराज. अविनाश भावाची प्राप्ती होते त्याला. एका सामान्य शास्त्रीय भाषेत सांगू, अनिष्ट निवृत्ती होते त्याची आणि इष्ट प्राप्ती होते. संतांची सेवा केल्यानंतर महालाभ त्याला प्राप्त होतो. प्रमाण द्या, प्रमाण देतो. संत सेवे जोडी महालाभ गाठी, तुका म्हणे त्यासी नाही ना. संत सेवे जोडी महालाभ गाठी, तुका म्हणे त्यासी नाही नास. संतांची सेवा केली की पदरामध्ये तुकोबरा म्हणतात महालाभाच्या गाठीच्या गाठी तुम्हाला पडतील, प्राप्त होतील तुम्हाला. असं हो. ऐका, संतांची सेवा प्राप्त होणं याच्यासाठी पूर्व पुण्य पण लागतं. एक पुन्हा वाक्य सांगतो, संतांची सेवा सहजासहजी मिळत नाही आणि संतांची सेवा थोडं पुण्य असेल तर मिळते. आणि त्या संतांची सेवा झाली तर मग पदरामध्ये तुकोबरा म्हणतात महालाभ गाठी. असं हो. संतांची सेवा कोणत्या अंगाने करावी सांगा महाराज. हो, ज्ञानोबाराय दोन्ही अंगाने सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात पारमार्थिक दृष्ट्या एक सेवा सांगतो आणि एक व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा सेवा सांगतो. संत जर आपल्या गावी आले तर त्यांच्या कायेची सेवा करावी. कशी करावी, पण ती ज्ञानोबारांनी एक अट घातली त्याच्यासाठी. परमार्थामध्ये सेवेसुद्धा काय, सेवा केल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. पुन्हा एकदा सांगतो, परमार्थ हा क्षेत्र असा आहे, याच्यात सेवा केल्याशिवाय फलश्रुती प्राप्त होत नाही. कोणी म्हणेल मी बुद्धी घेऊन येईल, बुद्धीने परमार्थात काहीच मिळत नाही. माझं एक वाक्य युट्यूबवर पण आहे. हो, बुद्धी परमार्थात कमी असली तरी चालेल, पण बुद्धीची शुद्धी असली पाहिजे. माणसं बुद्धिवान लय जगामध्ये, परंतु बुद्धीची शुद्धी नाहीये, त्याच्यामुळे विकृती आहे. विठ्ठल विठ्ठल. बुद्धीने नाही सेवा करायची. मग संत जर आले ना तर संत सेवा करा. हो, पण ती सेवा करत असताना अगर्वता करावी, दास्य सकळ तनु मनु जीवे, चरणासी लागावे. अगर्वता करावे, दास. इथला चरण शब्द घ्या बरं का, इथला चरण शब्द महत्वाचा आहे. आपण पुढे त्याचा विस्तार करू. हो, त्याच्यामध्ये गर्व नसावा. नाही तर काही काही माणसं हो त्या सेवेचा सुद्धा गर्व करतात. अजिबात नाहीये. संतांची सेवा मिळणं, काय काय म्हणतात संतांच्या सेवेचं फळ काय. मला जर कोणी विचारलं तर मी गोस्वामी तुळशीदासजीची एक चोपाई पाठ आहे म्हणून सांगतो. संतांच्या सेवेचं फळ जर काय असेल तर संतांची सेवाच. संतांच्या सेवेचं फळ काय असेल तर पुन्हा संतांची सेवा. कारण सोयी फल सिद्धी सब साधन फुला. विठ्ठल विठ्ठल. त्या संतांची सेवा करा. त्या संतांची सेवा केल्यानंतर काय मिळतं, ज्ञान मिळतं. हो, तिथं सेवा हा दारवंटा. मग सेवा करा. सेवा केल्यानंतर मग ते संत तुमच्यावरती कृपा करतील आणि कृपा केली एकदा त्या संताने की मग तुमच्याकडची अनिष्ट निवृत्ती करतील आणि तुम्हाला इष्ट प्राप्ती करून देतील. घाली संतासी आसने, करी काया वाचा मने, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. ही कायिक सेवा आहे. ही कायिक सेवेसाठी फळ आहे. कायिक सेवेसाठी ऐका, मी एक वाक्य सांगत असतो. तुमच्या जीवनात जर एखादा संत मिळाला ना, भाग्याने प्राप्त झाला, तो शुद्ध बुद्ध असला पाहिजे. म्हणजे आपल्या विचारसागराच्या भाषेत सांगू तर तो श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, कृपाळू असला पाहिजे, उदार असला पाहिजे. कारण सर्वांचं कल्याण व्हावं ही उदारता त्याच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. असा जर संत मिळाला तर त्या संताला कधी सोडू नका. मग त्या संताचं काय करा. हो, ते संत काय करतात मग आपली ऐका. सच्चा शिष्य वो है जो संत गुरु की तन की रक्षा करे. सच्चा शिष्य वो है जो गुरु की तन की रक्षा करे और सच्चा गुरु वो है जो शिष्य की मन की रक्षा करे.
कारण साधकाच्या जीवनामध्ये हे मनच भटकवतं आणि या मनाचा सांभाळ करणारे सद्गुरू असतात, संत असतात. म्हणून संतांच्या जवळ जायचं. मग संतांच्या जवळ गेल्यानंतर त्या मनाचा मनपणा मारून घालतात महाराज, खतम करतात त्या मनाच्या मनपणाला. विकल्पवृत्ती त्याची नाहीशी करतात आणि संकल्पवृत्तीमध्ये त्याला स्थिर करतात. आणि मग संकल्पवृत्तीमध्ये स्थिर झाल्यानंतर मग त्याला ज्ञानाचा बोध देतात. पण त्याच्या अगोदर तिथं सेवा हा दार म्हणतात. तनु मनु जीवे चरणासी लागावे, संतांची सेवा करावी. एक पूजनी मुरारी बापूंनी सांगितलेला दृष्टांत सांगू का? आता वेळ बर. विठ्ठल विठ्ठल कधी कधी काय असतं सांगू का? पारमार्थिक दृष्ट्या आपल्या बोलतो. संतांची सेवा झाली ना तर संतांची कृपा हे सकल ज्ञानाची तृप्ती करून टाकते त्या साधकाची. हो, ज्ञानोबा याच्यासाठी ओवी सुद्धा देत आहेत. ती ओवी नंतर सांगतो, अगोदर दृष्टांत सांगतो तो. हो, तिब्बेटची कथा आहे, सुफी संतांची कथा आहे. हो, एक जण एका आश्रमामध्ये गेला आणि तिब्बेटी संताकडे जाऊन दंडवत केला. कोण रे बाळ तू? महाराज जे काही नाव आहे त्याचं नाव सांगितलं. माझं नाव अमका अमका आहे. कशासाठी आला? मला ज्ञान प्राप्त करून घ्यायचे, मला शिकायचं तुमच्याकडे काही विद्या. त्या गुरुनी त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं की याच्याकडे सेवेचा भाव तर अगोदरचा काही दिसत नाहीये. मग गुरुनी विचारलं, संत हे अंतर्ज्ञानी असतात. संतांनी सांगितलं, काय कशासाठी आला? म्हणजे शिकण्यासाठी आलो इथे काहीतरी. संतांनी सांगितलं, बाळा तू चुकीच्या ठिकाणी आलो. मुरारी बापूंच्या भाषेत सांगू, तू गलत जगह पर आया है. यहाँ कुछ सिखाया नहीं जाता है, यहाँ जो सिखा होता है उसको भुलाया जाता है. खरे ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. हा प्रमाण लावू शकतो आपण तिथे. यहाँ कुछ सिखाया नहीं जाता, यहाँ जो सिखा होता है उसको भी भुलाया जाता है. हो म्हटले, पण मला ज्ञान पाहिजे. म्हटले, मग ज्ञान पाहिजे असेल तर सेवा करावं लागेल. मनू मनू जीवे चरणासी लागावे. तो म्हटला, महाराज सेवा करतो, सांगा काय सेवा करू? काय नाही, माझं वचनावर विश्वास ठेव. जा त्या तिथे त्या साळी आहेत, त्या साळी कुटत बस. साळी कळतात ना तुम्हाला? साळी कुटत बस म्हणे. ठीक आहे. संत महाराज गुरु महाराज जातो. गेला आणि साळी कुटत बसला. बाबा अनेक वर्ष झाले. हो, आमचे यजमान महाराज अनेक वर्ष त्यांनी तिथे सेवा केली. कधी गुरुकडे आला नाही, कधी संताकडे आला नाही, दर्शनही करायसाठी कधी आला नाही. काय म्हणायचे, अरे चाल ना तू, पाठ होणार आहे, पाठाला बसायसाठी. नाही, मला गुरुदेवाने सांगितलेलं आहे, मी जेव्हा बोलवील तेव्हाच यायचंय. काय आज्ञा? वचन, वचनावर विश्वास. अशा अनेक वर्ष गेली. दररोज पाठ सांगायचे, विचारसागर काय असतील ते ग्रंथाचा महाराज. पण गुरुनी ठरवलं, आता आपली इहलोकाची यात्रा पूर्ण केली पाहिजे. आता संपलं आपलं आयुष्य, आपण आता जायचं. शहाणे माणसं आपलं कार्य झालं की मग या मृत्यू लोकातून निघून जातात महाराज, जसे हे संत. हो, आपलं कार्य पूर्ण झालं. हो, उद्धाराया जन जड जीवा, ज्याला जड जीवांचा उद्धार सन्मार्गाला लावलं की ते आपल्या देहाला या ठिकाणी विसर्जित करून आपल्या स्वरूपाशी एकरूप होतात. गुरुनी ठरवलं की आता आपल्याला इहलोकाची यात्रा पूर्ण करायची. पण माझं हे काही वैभव आहे, हे वैभव कोण्यातरी शिष्याला दिलं पाहिजे. हे वैभव जे दिसतंय, हे वैभव माझ्या कोण्यातरी शिष्याला दिलं पाहिजे. मग कुणाला द्यावं? अधिकार असला पाहिजे, अधिकाऱ्याला दिलं पाहिजे. म्हणून सर्व शिष्यांना बोलावलं महाराज. पोरांनो, काय मी या इहलोकाची यात्रा पूर्ण करणार आहे साधकांनो. बर, मी आतापर्यंत तुम्हाला जे काही शिकवलंय, त्या मी जे शिकवलेलं आहे त्याचा सार एका वाक्यामध्ये या बोर्डवरती तुम्ही लिहायचे. मी दरवाजा लावून आत बसतो. तुम्ही तुमचं लिहिणं झाल्यानंतर मला आवाज द्या, मी बाहेर येईल. आणि मला जर तुमचं एका वाक्यातलं उत्तर, मी शिकवलेला सार जर एका वाक्यातला मला जर अंगीभूत झाला, मला जर आवडला, तर हे सर्व वैभव मी माझं तुम्हाला देऊन जाईल. गुरु गेले आतमध्ये. मग सर्व शिष्यामध्ये चर्चा, काय लिहायचं रे, काय लिहायचं, काय लिहायचं, सारभूत. एका शिष्याने सांगितलं, आणा इकडे माझ्याकडे. सर्व शिष्य म्हणले, तू आमचं प्रतिनिधित्व करून तूच आता लिही. हो, मग त्याने खडू घेतला आणि बोर्डवरती लिहिण्यासाठी सुरुवात केली. महाराज, मनी एक आरसा आहे आणि त्या निजी मन मुकुरु सुधारी. मनी एक आरसा आहे आणि त्या मनरूपी आरशावरती जमा झालेली अज्ञान रूपी धूळ हा गुरु साफ करतो. संपलं वाक्य.
गुरुदेव. काय रे, या बाहेर गुरुदेव. दरवाजा उघडला. मी सारभूत मला प्रसन्न वाटेल असं वाक्य लिहिले का? हो गुरुदेव, आतापर्यंत शिकवलं त्या शिक्षणाचा सारभूत गर्भित अर्थ एका वाक्यात दिलेला आहे. बाहेर आला तो गुरुदेव, बाहेर आले आणि बोर्डकर बघितलं, ते वाक्य वाचलं. मन एक आरसा आहे, त्या मनरूपी आरशावरती अज्ञानरूपी धूळ जी जमा झालेली आहे, ती अज्ञानरूपी धूळ गुरु साफ करतो. गुरु नाराज झाले आणि सांगितलं, मी प्रसन्न नाही झालो. ते म्हणजे गुरुदेव, हे मी हे वाक्य शास्त्रयुक्त लिहिले, पण तरी मी प्रसन्न नाही म्हटले. हे सर्वांनी मिळून लिहिले. हो, आमच्या सर्वांचं मत एक आहे, हे वाक्य आमच्या सर्वांचं आहे. गुरु नाराज झाले. गुरुने सांगितलं, ठीक आहे, आता एक काम करा, तो तिकडे साळी कुटतोय ना, हा त्याला बोलवा म्हणे. एक जण म्हटला, तो काय लिहिणार आहे आता? तो काय लिहिणार आहे? एवढ्या दिवस तिथे साळी कुटत बसला, आम्ही एवढे ग्रंथ तुमच्या हाताखाली शिकले, आता तो काय? त्याला बोलवा रे. आणि त्याला बोलावलं आणि त्याला सर्व सांगितलं की बाळ, मला आता इहलोकाची यात्रा समाप्त करायची आहे. गेले महाराज बोलवण्यासाठी पोरं. ते म्हणले, चाल, तुला गुरुदेवाकडे चाल. ते म्हणला, मी नाही येऊ शकत. का? मला गुरुची आज्ञा नाही तिकडे यायची. काय गुरुच्या शब्दावरती. हो. त्याने सांगितलं, गुरुदेवानीच बोलावलंय तुला. मग आल्यानंतर उभा राहिला. गुरुदेव प्रणाम. कितीतरी वर्ष निघून गेली होती, गुरुची सेवा करत होता. आला, बोला गुरुदेव. काय नाही, गुरुदेवाने सांगितलं की सारभूत इथे वाक्य काहीतरी लिहा. म्हणले, आम्ही आतापर्यंत जे शिकलो त्याचं सारभूती हे वाक्य लिहिलेलं आहे. म्हणले, काय लिहिले? मला तर काही वाचता येत नाहीये. इथे काय लिहिले सांगा. एका साधकाने सांगितलं, इथे आम्ही हे लिहिलंय की मनरूपी आरशावरती अज्ञानरूपी धूळ जी जमा झालेली असते, ती धूळ, ते अज्ञान गुरुदेव साफ करतात. ते म्हणले, तुझं सांग वाक्य, तुला काय लिहायचं? ते म्हणले, हे वाक्य तुम्ही लिहिले? हा. काय लिहिलं? म्हटले, असं असं. ते म्हणले, मनरूपी आरशावरती धूळ जमा झाली आणि ती धूळ, अज्ञानरूपी धूळ गुरु साफ करतो. हो. ते म्हणले, मग माझं वाक्य लिहा. काय? गुरु भेटल्यावर मनच कुठं राहतं? गुरु भेटल्यावर मनाचा मनपणाच राहत नाही म्हणे. लिहून टाका इथे. आणि हे वाक्य लिहिलं. गुरुदेव बाहेर या. गुरुदेव बाहेर आले आणि सांगितलं, ह्या साळी कुटणाऱ्यांनी हे वाक्य लिहिले. गुरुदेवाने वाचलं. गुरु भेटल्यानंतर मनच कुठे शिल्लक राहतं. कारण मनाचा हरण करणारा जर कुणी असेल तर तो गुरु आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु मय्येव मन आधस्त्व मही बुद्धिम निवेशय. हो. आणि जेव्हा हे वाक्य वाचलं, गुरुदेवाच्या नेत्रातून अश्रूच्या धारा लागल्या आणि त्याला जाऊन कडकडून मिठी मारली आणि डोक्यावरती हात ठेवला. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदे बैसविले, बाप रुक्मादेवर विठ्ठले भक्ता दिले वरदान. आणि आपलं सर्वस्व त्या शिष्याकडे दिलं आणि गुरुनी आपले प्राण, हो, आपल्या चैतन्यामध्ये विलीन करून टाकले. महाराज, आता तुम्ही म्हणसाल इथं वैभव कोणतं दिलं? हे आश्रमन हे असलं नाही, हे जड नाही. मग चैतन ज्ञान जे आहे ब्रह्मस्वरूपाचं, ते ज्ञान त्याच्या बुद्धीमध्ये संक्रमित केलं. महाराज, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न मोडिता केले अपना ऐसे अर्जुना. विठ्ठल. आणि त्या शिष्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर शिष्या बोल ऋग्वेदाचा शब्द सूत्र लगेच बोलायला लागला. ज्ञानोबा यासाठी पुष्टी देतात एक प्रमाण देऊन. ज्ञानोबा म्हणतात, आहो सद्गुरुची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जया ते अधिष्टी, तू सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय. आपलं सर्वस्व ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान त्या शिष्याच्या हृदयामध्ये संक्रमित केलं गुरुदेव. याला म्हणतात संत सेवेचं फळ. विठ्ठल रायडा वाक्य सांगतो ऐका. संतांच्या मनात आलं तर काय करणार नाहीये संत. तुका म्हणे आले समर्थाची म्हणा तरी होय राहणार अंक त्याचा. मग संतांची सेवा कोणती कोणती? एक कायिक सेवा आणि दुसरी त्यांच्या शब्दावरती विश्वास. वा वा वा, काय प्रमाण दिलं. वचन न मोडी बोलिले, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. इथे सेवा आहे. हो
हो मग सेवा कोणती? एक कायिक, सर्व भावे दास झालो त्यांचा, ही एक सेवा कायिक झाली. पण दुसरी सेवा शेवटच्या चरणात सांगितली या तुकारायांनी. हो तुका म्हणे शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते. शेष सेवी न आवडी, वचन न मोडी बोलिले ते. ही एक सेवाच आहे महाराज, ही एक सेवाच आहे. मग वचन न मोडी बोलिले ते. संतांच्या वचनावरती जर विश्वास ठेवला रे तर त्या जीवाचं कल्याणच झालं म्हणून समजून घ्या. हो कल्याणच झालं. म्हटले महाराज तो जीव जर कसाही असला तर, म्हणजे तो कसाही असू द्या, मूढ पापी जैसे तैसे कसाही असू द्या, हे प्रमाण तिकडे फक्त एवढंच घ्या, तो कसाही असू द्या, संत त्याला भवसागर समुद्र पारच करून नेतील महाराज. हो कारण संताकडे तेवढं सामर्थ्य आहे, पण त्यांच्या वचनावरती तेवढा विश्वास पाहिजे, अतूट विश्वास पाहिजे. मला कथा सांगायला एवढा वेळ नाहीये. शबरीने आपल्या गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला तर परमात्म स्वरूप असणाऱ्या रामाला प्राप्त झाली. वचन न मोडी बोलिले ते. तुम्ही म्हटले, तुम्ही आम्ही म्हणसाल की आम्ही तर अपराधी आहेत, कितीही अपराधी असू द्या तरीही तुम्हाला निर्मुक्त करतील संत. हो कारण जगत हे कोर्ट आहे, जगत हे कोर्ट आहे. ईश्वर न्यायाधीश आहेत, तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत आणि संत हे वकील आहे. हा धरतीला हाती संत कृपावंत. वा वा विठ्ठल मूड पापी कसाही असू द्या, संत त्याला पलीकडे तीरावर घेऊनच जातील महाराज, फक्त त्यांच्या शब्दावरती विश्वास. हो एक दृष्टांत सांगतो. विठ्ठल विठ्ठल हा तुम्ही ऐकलेलाही असेल कधीतरी. आपले जुने कीर्तनकार हा दृष्टांत सांगायचे. वचन न मोडी ही एक सेवा आहे संतांची. एक जण गाडीवालाच म्हणतात ना, गोरे नवीन झुपले, त्यांनी गोरे झुपले नवीन, काय म्हणतात त्याला इकडे, गोरे खोड काय म्हणत असतील ते. आणि ते पळवणीसाठी शिकवणीसाठी झुपले आणि मग तो रस्त्यावर गाडीमध्ये बसला आणि ते बैल पळवले, ते नवीन गोरे पळवले. आणि गोरे पळवल्यानंतर मग ते नवीनच गोरे, काही काही नवीन गोरे कधी आवरतच नाहीत. नाही कळालं माझं, घरी गेल्यावर कळेल मग आता तुम्हाला. काही काही नवीन गोरे कितीही त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करा, करुणी सायास शिकविती तरी गोरे काही शिकतच नाहीत महाराज. काही काही गोरे नसतील आले त्यांच्यासाठी म्हणतो मी इथं विठ्ठल. नवीन गोरे दिवटे महाराज पळवले त्या गाडी चालवणारांनी. मग ते गोरे उधळले, आवरायचा प्रयत्न करतो तरी आवरल्या जाईना. त्यांच्या कानामध्ये हवा घुसली ती गोऱ्याच्या. मग काय आवरायचं, तो आवरतो, व्यसन लावलेली पण तरीही आवरल्या. गलेलट होते बैल ते पण गोरे, आवरल्या जाईना. मग जसं हे बाळ रस्त्यात आहे ना, हे बाळ जसं रस्त्यात दिसते तसं त्यांनी बघितलं एक बाळ रस्त्यामध्ये. आणि मग त्याला वाटलं आता बैल तर मला आवरल्या जात नाहीयेत, आणि मी जर हे बैल आवरले नाही आणि ते बाळ जर रस्त्यावरून बाजूला निघलं नाही तर माझ्या गाडी खाली चेंदून ते बाळ मरल. मग त्यांनी घाबरला तो. त्यांनी इकडे तिकडे बघितलं तर त्या मुलाची आई रस्त्यावरती मिसरी लावत बसली होती. मिसरी कळती का नाही, ती आपल्या इकडे नाही वाटते, ती तिकडे नगर भागात आहे मिसरी. म्हणजे तंबाखू खात बसली होती म्हणा, नाही तर तंबाखू बोलत होते म्हणे. श्रीकृष्ण म्हणे अर्जुना लावा तंबाखूला चुना, तो माझा भक्त जुना. दे टाळीन घे, टाळीन घे. ती टाळी का देतात माहिती आहे का, 7 जन्म तुला सोडणार नाही म्हणतात. काय उदार आहेत माणसं हे. त्या मुलाची आई तिथे कुठेतरी तंबाखू गोळत बसलेली होती. आणि मग त्यांनी बघितलं, यांनी जोरात आवाज दिला, ओ मावशी, ओ मावशी, गोरे उधळे, गोरे उधळे, ते पोर बाजूला करा, तुमचं पोर मरेल. आता ती बनगावचीच होती, बनलेलीच होती चांगली. ती म्हटली काय म्हटलं. आता ते बरंच अंतर होतं ना. गोरे उधळे, पोर बाजूला करा, पोर बाजूला करा, पोर मरेल, बैल आवरल्या जात नाहीत मला. मग ती माळसाबाईच होती. ती म्हणली का तुझ्या एकट्या बापाचा रस्ता आहे का, पोर मरू दे, तुला धावते लोणारचं पोलीस स्टेशन. आता ते काकुल तर येऊन दिवटे महाराज सांगू लागलं बरं का, आता फार थोडं अंतर राहिलं, म्हणजे चोपदारा इतकं माझंच राहिलं असं. पुन्हा त्यांनी आवाज दिला, मावशी पोर बाजूला करा, तुमच्या पाया पडतो, पोर मरेल. गोरे उधळेत, गोरे मला आवरल्या जात नाहीयेत, पोर बाजूला करा, पोर मरेल. ती म्हणली पोर तर मरू दे,
तुला दाखवते पोलीस स्टेशन. हो, तू का तुझ्या बापाचा एकटाचा रस्ता आहे का? नाही केलं बोर बाजूला, धड 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 गाडी गेली, पोराच्या डोक्यावरून गाडीचं चाक गेलं, टोमॅटो सारखं पोराचं डोकं फुटलं, पालीसारखं तरफडून पोर जाग्यावर मेलं. लगेच पोलीसची गाडी, याला पकडलं पोलीस स्टेशनमध्ये. काही दिवसांनी जमानत झाली, वकील लावून दिला. वकील लावून दिल्यानंतर मग निकालाची तारीख आली 5 वर्षांनी. लगेच येत असतात 5 वर्ष कीर्तनात. ते 5 वर्ष लगेच नाही आले तर मला पुढचे 5 वर्ष कधीच नाही बोलवायचे हे, त्याच्यामुळे लगेच आणतो बरं का. मग लगेच महाराज निकालाची तारीख आली आणि यांनी सकाळी सकाळी भगवान बाबाची पूजा केली. भगवान बाबा, माझी काही चुकी नव्हती हो, माझी काही चुकी नव्हती. त्या मावशीला मी सांगत होतो पोर गोरे उधळे, पोर बाजूला करा, तरी त्या म्हातारीने ऐकलं नाहीये. आता मला ते हो, ते मला आता येरोडा स्टेशनला जावं लागेल खडी फोडायला, काही करा, वाचवा मला. संताची सेवा केली, तिथून निघला आणि जाऊन डायरेक्ट वकिलाच्या पाया पडा. वकील साहेब, काही चुकी नव्हती हो माझी, त्या मावशीला सांगितलं होतं पण त्या मावशीने ऐकलं नाहीये, मी तुमच्या पाया पडतो, वाचवा मला, नाही तर मला खडी फोडायला जावं लागेल. वकील म्हणले, काळजी करू नको, सत्यमेव जयते. तू काळजी नको करू, मी तुला याच्यातून निर्मुक्त करतो, पण एक अट आहे. काय? 1000 रुपये फी लागेल. किती? 1000 रुपये पहिल्या काळातले, आता 5000 घ्या ना. हो, 5000 रुपये फी लागेल. ते म्हणले, साहेब 5000 देतो पण मला वाचवा. ते म्हणले, ठीक आहे वाचवतो तुला, पण एक काम कर. काय? कोर्टामध्ये गेल्यानंतर वकिलांनी, प्रतिस्पर्धी वकिलांनी, जजनी काहीही विचारू दे, कसंही विचारू दे, प्रेमाने विचारू दे, नाही तर रागाने विचारू दे, आणि काहीही विचारू दे, तू एकच शब्द बोलायचा. काय? बुईंग. काय? बुईंग. ते म्हणला, काय? बुईंग. ते म्हणला, ठीक आहे साहेब, ठीक आहे वकील साहेब, वचन न मोडी बोलिले ते तुम्ही दिलं काढून म्हणून एवढं लांब लात आहे. हा, कारण मी आजच अभंग घेतोय. हा, तुम्ही जसं काढून दिसाल तेवढं वाढायला लागलंय. वचन न मोडी बोलिले ते. मग कोर्टामध्ये गेला. कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या कडगरात उभा राहिला. प्रतिस्पर्धी वकिलांनी, जजने विचारलं, कोण आहे आरोपी? 1 नंबर इकडे बसलेला. काय नाव तुझं? बुईंग. तुझ्या वडिलाचं नाव काय? बुईंग. आडनाव काय? बुईंग. या बाईचं पोट तूच मारलं का 5 वर्षापूर्वी? बुईंग. अरे, तुला बोलता येत नाही का? मी काय विचारतो तुला? या बाईचं पोट तूच मारलं का? बुईंग. नाव काय तुझं? बुईंग. वकील साहेब, काय तुमच्या कॅन्डिडेटला बोलता येत नाही का? हा गुंगा आहे का? याला बोलता येत नाही का? मी कोणताही प्रश्न विचारतो हा बुईंग म्हणतो. मी तुला प्रेमाने विचारतो, या बाईचं बाळ तू मारलं का? बुईंग. अरे वकील साहेब, याला बोलता येत नाही का? हा मुक्का आहे का? हा गुंगा आहे का? त्या बाईला नाही दम निघला. इकडे उभी होती ती बाई. ती म्हणली, जज साहेब मुक्का बिक्का काय नाही, तो चांगला बोलतोय. तो चांगला बोलतोय. हो, आता नाटक करायला लागलाय. आपण तो चांगला बोलतोय कशावरून? मला माहिती आहे माझ्या गावचा आहे. आपण तो चांगला बोलतोय कशावरून? तुम्ही त्याच्या गावच्या जरी असल्या तरी कशावरून? म्हणजे 2 किलोमीटर पासून म्हणत होता तो, मावशी बैल उधळे पोर बाजूला करा, बैल उधळे पोर बाजूला करा, बैल उधळे पोर बाजूला करा. तुम्ही कुठे होत्या? रोडच्या कडेला. काय करत होत्या? तंबाखू गळत होते. बरं, मग मी म्हटले त्याला, पोर तर मरू दे, दाखवते तुला पोलीस स्टेशन. असं? हो. मग मावशी, जर हे तो सांगत होता तर मग पोर मारायला कारणीभूत तो नाहीये, पोर मारायला कारणीभूत तुम्ही आहेत. ए बाबा, तू सुटला रे, तू निर्मुक्त सुटला. सुटलं महाराज. कोर्ट त्याच्यातून बाहेर आला आणि वकिलाचे पाय धरले. वकील साहेब, तुमच्यामुळे वाचलो म्हटला, नाही तर खडी फोडायला गेलो असतो. वाचलो तुमच्यामुळे. वकील साहेब म्हणले, अरे आमचं काम असतं, सत्यमेव जयते. बघा आता, हो आमचं काम असतं. बरं ठीक आहे वकील साहेब, येतो मग आता. अरे पण ती माझी फी 5000 रुपये. साहेब बुईंग. वकील साहेब म्हणले, मूर्खा, ते बुईंग कोर्टात ठरले, कोर्टापुरतं ठरलेले. तो म्हणला, साहेब तुमचं ठरले कोर्टापुरतं बुईंग, पण माझं ठरलंय काय? वचन न मोडी. माझं ठरलेलं ते वचन मी मोडणारच नाहीये तुमचं. मग ऐका आता, हा दृष्टांत कशासाठी सांगितला? दृष्टांत हा सिद्धांत पटवून देण्यासाठी असतो, वेळ घालवण्यासाठी नाही. हा दृष्टांत कशासाठी? एक आरोपी पण सामान्य वकील रूपी संताच्या, कारण या जगातलं हे जगत कोर्ट आहे, ईश्वर न्यायाधीश आहेत, तुम्ही आम्ही जीव आरोपी आहोत आणि संत वकील आहेत. एक सामान्य आरोपी
वकिलाच्या सांगण्याप्रमाणे वागला, त्याच्या वचनावर विश्वास ठेवून तसंच बोलला तर कोर्टातून मुक्त झाला. मग ऐका, या जगतरूपी कोर्टामध्ये ईश्वररूपी न्यायाधीशापुढे एखादा आरोपी रूपी जीव जर संताची कास पकडून जर कोर्टात गेला ना, तर तो या कोर्टातून मुक्त होऊन जाईल महाराज. हो, कितीही त्याचे दोष असू द्या. हो, म्हणून वचनन मोडी बोलिले ते वचनाचा त्याचा सांभाळ करणे ही एक सेवा आहे महाराज. म्हणून संत सेवे जोडी महालाभ गाठी तुका म्हणे त्यासी नाही नास. संतांची सेवा करणं ही एक सार्थक सेवा आहे. हो, संतांची सेवा केल्यानंतर, अरे चला, संतांचा संग केल्यानंतर सुद्धा जीवाचा उद्धार होतो. तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती. विठ्ठल संतांची सेवा केल्यानंतर जीवाची अनिष्ट निवृत्त होते आणि इष्ट प्राप्त होते. भागवतामध्ये नारदाचा दृष्टांत तुम्हाला सर्वांना माहिती आहे. एका संतांची संग केली तर नारद हो दाशीपुत्राचा संत झाला महाराज. हे संत सेवेचं फळ आहे. म्हणून तर संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, अच्छी जगेगी. म्हणून संत संग करा तुम्ही, हरी भजन करा. संतांची सेवा करणं ही एक सार्थक सेवा आहे. एक वाक्य सांगू का? संतांची सेवेचं उदाहरण म्हणजे हा एक जीव पण आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून संत सेवे जोडी महालाभ गाठी तुका म्हणे त्याशी नाही नास. सार्थक सेवेसाठी चाललंय आपलं. संतांची सेवा करणं एक सार्थक आहे आणि अजून भगवंताची सेवा करणं ही एक सार्थक आहे. महाराज, आतापर्यंत तुम्ही उदाहरण सांगितलं, संतांची सेवा केली आणि फल प्राप्त झालं, अशी अनेक उदाहरणं पुराणामध्ये आहेत. पण भगवंताची सेवा केली आणि एखाद्याला फळ प्राप्त झालं, सार्थकता प्राप्त झाली, कृतकृत्यता प्राप्त झाली, ब्राह्म्य स्थिती प्राप्त झाली, असं एखादं उदाहरण आहे का? तुकोबरामध्ये आहे ना. कुठं? महाराष्ट्रातच आहे म्हटले. कोण? म्हणले पुंडलिक रायानी या महाराष्ट्रामध्ये भगवंताची निकटची सेवा केली आणि मग त्यांना फळ मिळालं. काय फळ मिळालं? परमात्माच त्यांना मिळाला. अभंगाचं
पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी. भगवंताची सेवा केली आणि ती सेवा केल्यानंतर कुणाला फल प्राप्त झालं का, आणि प्राप्त झालं तर काय फल प्राप्त झालं, आणि ते कोणाला प्राप्त झालं, तुकोबराय त्याची दृष्टांतासहित या ठिकाणी आपल्यासमोर उदाहरण देऊन स्पष्ट करतायत. तुकोबराय म्हणतात या महाराष्ट्रामध्ये पुंडलिकरायांनी भगवंताची निकटची सेवा केली. आता या निकट शब्दाचा अर्थ बघू आपण. निकटची सेवा केली आणि त्या पुंडलिकरायाला फल प्राप्त झालं. म्हटलं कोणतं प्राप्त झालं, काय फल प्राप्त झालं, तर भगवंतच त्याला प्राप्त झाले. पुंडलिकाचे भावार्था गोकुळी हुनी झाला येता, निज प्रेमे भक्ती भक्ता घ्या घ्या ऐसे मनतसे. त्या पुंडलिकानी सेवा केली, परमात्मा त्याच्यासाठी धावून आला. म्हणून ज्ञानोबा सुद्धा म्हणतात सेवा करीन तर देवाचीच करील. हो, तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदू रंगले नवसिले नवसिले माझे नवसिले. सेवा करील तर भगवंताची सेवा करील, आणि ती भगवंताची सेवा करणं ही सार्थक सेवा आहे. आणि ती सार्थक सेवा पुंडलिकरायांनी केली आणि परमात्मा त्याच्यासाठी धावत आले. कसे आले म्हणले जैसा, कारण शब्द आहे तिथे, पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे. आता या कैसाचा उत्तर कैसा धावे तर जैसीनी द्यायचा. आता कैसा धावे, जैसा बराडी धावे तैसा धावे. या बराडी शब्दाचा अर्थ रंगनाथ महाराज यांच्या गाथ्यामध्ये भुकेलेला मनुष्य, 2 दिवसाचा भुकेलेला मनुष्य जसा अन्नाकडे धाव घेतो ना, हो तसा परमात्मा पुंडलिकासाठी धावून आला महाराज महाराष्ट्रामध्ये. कैसा धावे, जैसा बराडी धावे तैसा धावे. विठ्ठल विठ्ठल. आता निकट शब्दाचा अर्थ काय? या निकट शब्दाचे 2 अर्थ आहेत महाराज. निकट सेवा म्हणजे जवळची सेवा. जवळची सेवा म्हणजे किती जवळची? घरातलीच. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. कारण वेद श्रुती ही भगवंताची आज्ञा आहे. हो, श्रुती श्रुती ममय आज्ञा. मग ती जर परमात्म्याची आज्ञाच असेल तर श्रुती सांगते आपल्याला काय? मातृदेवो भव, पितृदेवो भव. या अंगाने सुद्धा निकटची सेवा घ्यायचा, हो जवळची. आणि दुसरा जयाची निश्वासे जन्मलेगा. हो, मग वेद जर भगवंताच्या एवढे जवळचे आहे तर हा एक अर्थ घ्यायचा निकट सेवे. मग ती निकटची म्हणजे घरचीच, घरातलीच, जिच्यासाठी जास्त खर्च लागत नाही, ती म्हणजे आईवडिलांची. आईवडिला, आता मला तुम्हाला इमोशनल करण्यासाठी नाही सांगायचं, फक्त माझा भाव सांगून मला पुढे निघून जायचं आहे. फक्त सिद्धांत लक्षात घेऊन त्याच्यासाठी त्याच्या दृष्टीने कार्यान्वित व्हा, हीच अपेक्षा आहे. इथे रडून उगच भाव नका हे करू. विठ्ठल विठ्ठल. त्या पुंडलिकरायांनी आईवडिलांची सेवा केली. किती सेवा केली? एकाच मिनिटात चरित्र सांगतो. हाही पहिला तुमच्यासारखाच होता म्हणा. तुमच्यासारखा म्हणजे का आम्ही तसे आहेत का? जे असतील त्यांच्यासाठी म्हणायला मी. हा, कारण बरेच पुंडलिक कसे आहेत सांगू का? तो पुंडलिक अगोदर पत्नी प्रेमी होता. कसा होता तो? तीर्थयात्रेला गेला, ते क्षपक प्रमाणे गात्यात नाही ते, पण लय ठोकून म्हणलं जातं मराठवाड्यात. कोणतं? माता पित्याच्या गळ्याला दोरी, माता पित्याच्या गळ्याला दोरी, बाईल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी, पुंडलिक काशी यात्रा करी. ती एवढी यात्रा सांगायला मला वेळ नाही, परंतु तो पुंडलिक असा होता. त्याने काय केलं? त्याने आई वडिलांना खांद्यावर घेतलं, पत्नीच्या गळ्याला असा दोर फास लावला आणि तिला ओढतच घेऊन निघाला काशीला. काय झालं? काय झालं? चुकलं का माझं? चुकलं का? बरं बरं बरं, क्षमा करा क्षमा करा. 100 रुपये काढून घ्या पाकिटातले वेगळे. ऐका, म्हणजे तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय. हो, त्या पुंडलिकाने पत्नीला खांद्यावर घेतलं अशी आख्यायिका आपण ऐकतो. आणि आईवडिलांच्या गळ्याला दोर फास लावला आणि निघाला ना महाराज काशीच्या यात्रेला. दर मजल करत. बरेच पुंडलिक असे असतात म्हणून हे सांगावं लागतं बरं का. आणि मग तो काशीजवळ गेला, रोहिदासांच्या आश्रमात. त्याच्यासाठी मी सर्व तुम्हाला पुढे प्रमाण देणार आहे. हो, त्या रोहिदासाच्या आश्रमामध्ये गेला आणि रोहिदासाच्या आश्रमात गेल्यानंतर रात्रभर मुक्काम केला. ते रोहिदास म्हणजे तत्वनिष्ठ संत.
त्यांनी विचार केला हे महाराष्ट्रातलं प्रकरण दिसतंय, आपण लय कीर्तन ऐकणारे दिसते हो, कीर्तन ऐकूनही काहीवर परिणाम पडत नाही म्हणून सांगावं लागत हो. काही काही त्या पुंडलिकाचं जाऊ द्या, काही काही इथं कमऱ्या बांधून सांगणारे सुद्धा काही काही असले आहेत बरं. हा काही काय असे आहेत महाराज. आता कुणाचं नाव थोडं घ्यायचं आपल्याला इथे, पण नाव घेऊ बी नसतं ना आपण बी घेणार नाही, तसं काळजी नका करू. काही काही कंबर बांधून सांगतात मातृदेव भव, पण तेच ते आचरणात आणत नाहीयेत. मग किती दुःख होत असेल संतांना की हे सांगतात हे. कारण ज्ञानोबाऱ्या म्हणतात काही काही अशा असतात. ज्ञानोबाऱ्या म्हणतात घरी जरी माता पितरा धड बोले नाही संसारा येर विश्व भरे आदरा मूर्खू जैसा. ज्ञानोबाऱ्या म्हणजे त्याला जरी लोक म्हणत असतील साहेब या साहेब या साहेब या, पण तो माझ्या दृष्टीने मूर्ख एक नंबरचा, जो आई वडिलांना बोलत नसेल मग गावात म्हणत असेल या ना साहेब चहा घ्या चहा घ्या, एक नंबरचा मूर्ख आहे. घरी जरी माता पितरा धड बोले नाही संसारा येर विश्व भरे आदरा मूर्खू जैसा. ज्ञानोबाऱ्या म्हणजे केली पाहिजे. मग तो रोहिदासाच्या आश्रमात रात्रभर थांबला. रोहिदासजीने बघितलं हे जरा प्रकरण वेगळंच दिसतंय. मग दुसऱ्या दिवशी रोहिदासांनी निघाल्यानंतर सांगितलं ओ पाहुणं कुठले? पंढरपूर. कुठे चाललात? काशीला. कशासाठी? स्नान करण्यासाठी. असं गंगेचं स्नान करण्यासाठी चालला? हो. एक काम करा ना. काय? मग चालला तर हा 1 रुपया आमचा घेऊन जा आणि गंगा मातेला आमच्या नावाने अर्पण करा. ते पुंडलिकराय म्हणले एवढ्या जवळ गंगा आहे, तुम्ही काशीच्या जवळ राहता हो आणि गंगेच्या स्नानाला जात नाही? ते रोहिदास म्हणले अरे मनचंगा तो काठवट में गंगा काय कू जाना गंगा. ते म्हणले मग काठवटीत टाका तुमच्या रुपया, आमच्याकडे कशाला देता? ते रोहिदास म्हणले ये इकडे तुला काठवटीतच रुपया दाखवतो. थोडक्यात सांगतो आता. हो. त्यात गंगा मातेची प्रार्थना केली, हे गंगा माता नाही माझ्यासाठी तर कमीत कमी याच्यासाठी तरी प्रकट हो. ते नाही का कार्यक्रम हे टी व्हीला टर्निंग पॉईंट, कुणाच्या जीवनात कुठं टर्निंग पॉईंट होईल सांगता येत नाही. पुंडलिकरायाच्या जीवनातला हाच मोठा टर्निंग पॉईंट आहे. सांगितलं हे गंगा माता नाही माझ्यासाठी तरी या महाराष्ट्रातल्या या पुंडलिकासाठी तरी या गंगा माता एका आठवडीत प्रगट हो. गंगा माता प्रगट झाली. 1 रुपया घेतल्या, हातातले कंगन काढले, ते दिले पुढे, पण मी ते अलीकडे घेतलं हो. हातातले कंगन दिले आणि हे पुंडलिकरायाने बघितलं, पार आईस्क्रीम झाला आमच्या महाराजाच्या भाषेत हो. पार आईस्क्रीम झाला आणि पार विचारलं का हो रोहिदासजी, ही गंगा माता प्रगट होऊन तुम्हाला कंगन दिलं, हातामध्ये 1 रुपया स्वीकारला? हो. हे कशाचं सामर्थ्य आहे? म्हणजे आई वडिलांच्या सेवेचं. कशी करता आई वडिलांची सेवा? म्हणजे एका वाक्यात सांगतो काय ते बघ. माझे आई वडील आतमध्ये झुल्यात बसलेले आहेत आणि त्या झुल्याची दोर मी माझ्या शेंडीला बांधली आणि काम करत असताना या शेंडीने मी झोका देतो त्यांना. आता याच्यातून काय काय करत होता बघ, एका वाक्यात उत्तरे बाकीचं हो. हे बघितलं, हे ऐकलं, ते दृश्य बघितलं आणि पुंडलिकरायाने रोहिदासजीच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि रोहिदासांनाच गुरु मानलं. म्हणून पुंडलिकाची गुरु कोण असा जर कोणी प्रश्न विचारला तर पुंडलिकाच्या गुरुचं नाव आहे रोहिदासजी. पुंडलिकाच्या आईचं नाव काय, पुंडलिकाच्या वडिलाचं नाव काय आणि पुंडलिकाच्या पत्नीचं काय नाव? ते म्हणसाल आमचंच आम्हाला आठवण, आता तुमचं कुठून सांगा, पण मी सांगतो ते ऐका. पुंडलिकाच्या पत्नीचं नाव गंगावती, आईचं नाव सरस्वती आणि वडिलाचं नाव जन्नू नावाचा ब्राह्मण. विठ्ठल साष्टांग दंडवत घातला रोहिदासजीच्या चरणावर आणि दाय मोकलून रडला. हे रोहिदासजी महाराज, चुकलं माझं. एवढ्या वर्ष ज्या सेवेची फलश्रुती जर एवढी असेल तर त्याच आई वडिलांचा मी खूप मोठा उपहास केला. मला तुम्हीच गुरु म्हणून आज प्राप्त झालात. चाललो मी. दाय मोकलून रडला आणि निघला तिथून. रोहिदासजी म्हणले अरे आता रडतो कशाला, इथे गंगा आहे, जा स्नान करून जा. पुंडलिकाने सांगितलं रोहिदास महाराज तुमच्या कृपेने आता गंगेला पंढरपूरला बोलवेल, मी नाही जाणार. म्हणून लवदंड तीर्थामध्ये गंगा आहे, भागीरथी आलेली आहे. आला पंढरपूरला रोहित पुंडलिकराय आणि मग आई वडिलांची सेवा केली. इतकी सेवा केली महाराज पुंडलिकानी, तशी सेवा म्हणून आई वडिलांच्या सेवेसाठी उदाहरण द्यायचं झालं तर आता फक्त पुंडलिकाचं द्यावं लागतं, दुसरं कोणतं नाही. एवढी सेवा केली त्यांनी आई वडिलांची आणि आई वडिलांच्या त्या सेवेलाच बघून भगवंत द्वारकेवरून गोकुळावरून जे प्रमाण आहे ते घ्या आणि लगेच पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला आल्यानंतर सांगितलं वरम रोही पुंडलिका, माग तुला काय पाहिजे? ते म्हणले कोण तुम्ही? परमात्मा, परमेश्वर, ईश्वर, भगवान मलाच म्हणतात. कुणासाठी आला? तुझ्यासाठी आलो. काय कारणाने? काय नाही म्हणले, तू आई वडिलांची सेवा केली ना, माझी निकटची सेवा केली आणि त्या सेवेला मी प्रसन्न झालो. बोल तुला काय पाहिजे? त्याने सांगितलं काहीच नाही पाहिजे, देणार असला तर एकच करा. काय?
माझ्या आईवडिलाचीच मला पुन्हा पुन्हा सेवा मिळो, हेच द्या. मला वाटतं एवढा मोठा जर सप्ताह चालला असेल आणि या एवढ्या मोठ्या सप्त्यात हे आजचं चरित्र एखाद्याला जर खरंच जर हृदयापर्यंत गेला असेल आणि तो जर आईला किंवा वडिलांना बोलत नसेल, सेवा करत नसेल आणि इथून जाऊन मंडपातच जर त्याने आईचे पाय धरले किंवा घरी जाऊन पाय धरले आणि आईला म्हणलं, आई चुकलं माझं आतापर्यंत, इथून पुढे नाही चुकणार, कीर्तन सफल झालं, सप्ताह सफल झाला, एवढं बोलेल महाराज. पुंडलिकरायाने सांगितलं, देवा काही नको, मला फक्त माझ्या आईवडिलांची सेवा घडू द्या. कळालं मला सर्व तीर्थातलं सार काय आहे. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. मला आईवडिलांची, अरे नाही पुंडलिका, त्या सेवेला पाहून तर आलो, काय मागायचं ते माग. त्यांनी सांगितलं, तुम्ही मला देणारच आहात ना. हो. तू म्हटला ना मुख्यमंत्री, लगेच तुला करतो. ते म्हटले, देवा तसं काही नको, तुम्ही जर माझ्यासाठी आला तर एक काम करा. उचलली वीट, पाठीमागे भिरकावली, सांगितलं, देवा जाऊन त्या विटेवर उभा राहा. देव परमात्मा पुंडलिकाच्या आज्ञेवरून आईवडिलांच्या सेवेची फलश्रुती म्हणून जाऊन विटेवर उभा राहिला. किती दिवस? दिवस नाही. किती महिने? महिने नाही. किती वर्ष? वर्ष नाही. किती आठवडे? आठवडे नाही. किती? युगे 28. हे तुमच्या पाठात, ते म्हणते युगे 28 विटेवर उभा. हे तुमच्या पाठातलं प्रमाण सांगतो. तुकोबाराय त्याच्या पुढचं प्रमाण देतात. तुकोबाराय म्हणतात, हो पुंडलिकासाठी अजून नितिष्ठत आणि तुका म्हणे मात धन्य त्याची, म्हणून धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणले पंढरीसी. म्हणून त्या भगवंताची निकटची सेवा पुंडलिकरायाने आईवडिलांची केली आणि परमात्मा पंढरपूरला येऊन आज वारकऱ्याचा देव कटेवर हात ठेवून उभा आहे महाराज. मग जर आईवडिलांच्या सेवेचं जर फल पुण्य एवढं असेल तर मग कीर्तन ऐकणारांनी काय वडिलांना बोलू नये? बोललंच पाहिजे. एक वाक्य सांगतो, म्हाताऱ्या माणसाला काही जास्त लागत नाही. इमोशनल होऊ नका, रडू नका, पण ऐकून घ्या. हो, काही काही रडतात भामटे, पण आचरणात मात्र आणत नाही. हा, रडू नका. या म्हाताऱ्या माणसांना काही लागत नाही, काही लागत नाही. अनुभवाने सांगतो, म्हाताऱ्या माणसाला फक्त 2 शब्द प्रेमाचे लागतात. तुम्ही कसंही खायला द्या त्यांना, फक्त एकच काम करायचं. सकाळी जातानी घरातून, आई बाबा चाललो बरं का मी, दर्शन घ्या दोघांचं, निघून जा. म्हातारी दिवसभर नाही जेवण केलं ना तरी दिवसभर प्रसन्न राहतात महाराज. का बरं? माझं लेकरू मला विचारून गेलं, दर्शन केल्याशिवाय जात नाही माझा मुलगा, मला विचारल्याशिवाय जात नाही. तेवढंच त्यांना जेवण केल्यापेक्षा जास्त ताकद मिळते. बरोबर ना आजी? मिळते ना. एवढंच होत नाही आपल्याकडे. संध्याकाळी आल्यानंतर फक्त एवढंच म्हणायचं, आई तू जेवली का? एवढंच म्हणायचं. ती म्हातारी पोट भरल्यासारखं होतं तिला. ती म्हणते, वेड्या तू आल्याशिवाय कसं काय जेवील? नाही जेवत महाराज ती, त्याला आल्याशिवाय जेव घालत नाही. एवढे 2च वाक्य बोलायचे. सकाळी 2 वाक्य आणि संध्याकाळी 2 वाक्य बोलायचे. तुमच्या आईवडिलांचं आयुष्य जर नाही वाढलं तर मला येऊन बोला. हो, मला येऊन बोला तुम्ही. पण आपल्याला तेवढंच होत नाही. आपण दुसऱ्याच्या म्हाताऱ्याला गुलगुल 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 बोलू, पण आपल्या घरच्याला बोलत नाही. का होत नाही बाप? एक वाक्य सांगतो, आज जर तुम्ही जर यांना नाही बोलणार तर भविष्यात तुमचे मुलं सुद्धा तुम्हाला नाही बोलणार. हे लिहून घ्या माझ्याकडनं. आज आपल्या मुलांसमोर आपणच, आई जेवली का, बाबा जवळ घेऊन जेवा. पुढे भविष्यात तुमचेही मुलं तुम्हाला सुद्धा कधीच विसरणार नाहीत. नारदाच्या गादीवरून वचन देतो तुम्हाला. विठ्ठल माझे ज्ञानोबाराय सुद्धा हेच सांगतात. तर मग ज्ञानोबारायांचं ऐकून आहे का आपण? सकळ तीर्थाची धुरे. कुणीतरी म्हटलं, ज्ञानोबारायांनी केली का आईवडिलाची सेवा? का हो माऊली तुम्ही सांगता, तुम्ही केली का? तेव्हा माऊलीचे डोळे भरून आले. माऊली म्हटले, मी माझ्या आईवडिलांची काहीक सेवा केली नाही, पण दुसरी एक सेवा केली. कोणती सेवा केली? म्हणजे माझे आई वडील माझ्या लहानपणीच निघून गेले, म्हणून त्यांच्या देहाची सेवा नाही झाली. परंतु ही ज्ञानेश्वरी आहे ना, ज्ञानेश्वरी ही माझ्या आईवडिलांची स्मृती म्हणून जगाला दिलेली आहे. हो, जगाला दिलेली आहे. म्हणून तुम्ही वाक्य ऐका. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. नामामने ग्रंथ पुल्लिंगी वाचक शब्द आहे, परंतु श्रेष्ठ ज्ञान देवी. हा, पण नाव ठेवलं स्त्रीलिंगी, ज्ञानेश्वरी. नाव ठेवलंय ग्रंथाला ज्ञानेश्वरी आणि ग्रंथ आहे पुल्लिंगी. असं का बरं? याचं कारण आहे, त्या ज्ञानेश्वरी शब्दामध्ये ज्ञानोबारायांनी आईचं नाव लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? ते ज्ञानी यांचे राजे होते.
त्यांचं व्याकरण आपल्याला कळणारच नाही महाराज. बघा ज्ञानेश्वरी घरी गेल्यावर पाठीवर करून बघा तुम्ही. ज्याला व्याकरण येतं आणि ज्याला चांगलं हे करता येतं समास करता ते त्याला लगेच कळेल. ज्ञानेश्वरी 12 खडीमध्ये किती व्यंजन आहेत बरं जाऊ द्या, व्यंजन कोणते किती असू द्या, कोणतंही अक्षर घ्या 12 खडीतलं ते अचा आश्रय घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. बघा तुम्ही म प शेवटी अ येते, ग ल ठ प फ भ, तुम्हाला माईक मधून अ येत असेल शेवटी ऐकायला, ग ल ते अ येते शेवटी. कोणतंही व्यंजन अचा आश्रय घेतल्याशिवाय पूर्ण होत नाही. मग ऐका आता, ज्ञानेश्व अ काढा बाजूला, बर ज्ञानेश्व री, रीचा तो वेलांटी कानाखाली द्या झाला आ, आणि री रीच्या ज्ञानेश्वरी ती इकडे अलीकडे घ्या खाली, खाली काय शिल्लक राहिलं, आई शब्द खाली शिल्लक राहिला. हीच माझ्या रुक्माई मातेची आठवण म्हणून मी जगाला ज्ञानेश्वरी ग्रंथ दिलेला आहे. ही मी माझ्या आई वडिलांची सेवा केलेली आहे म्हणून ज्ञानोबाराय म्हणले माझा सांगायचा अधिकार आहे म्हणून सांगतो. आई वडिलांची सेवा करा. पुंडलिक रायाने आई वडिलांची निकट, भगवंताची निकटची नाम आई वडिलांची सेवा केली. परमात्मा त्यांच्यासाठी धावून आला. पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे, बराडी जैसा बराडी धावे तैसा धावे. मग म्हटले महाराज काय मग धावे, हो अहो हे पटत नाही ना, कस काय, अहो एवढा मोठा परमात्मा तो धावला, धावत आला तर त्याचं मोठेपण आडवं येईल ना त्याला. म्हणजे या मंडपामध्ये जर आपल्या या तालुक्याचे जर आमदार पळतच आले असे तर लोक म्हणतील एवढा मोठा माणूस पळतच येतोय, थोडस नियम पाळा पाहिजे. मग एवढा मोठा परमात्मा जर धावत आला तर त्याचं मोठेपण त्याला आडवं येत नाही का. किती मोठेपण, तुकोबारामने ते मोठेपण नंतर सांगतो, त्याचं ते मोठेपण तो विसरून गेला पुंडलिकासाठी. आपुले ते थोरपण नारायण विसरला, नारायण आपुले ते थोरपण विसरला. तो परमात्मा त्याचं मोठेपणच विसरला. आता त्याचं मोठेपण कोणतं कोणतं, 3 स्वरूपातलं. एक निर्गुण निराकारातलं मोठेपण, एक निर्गुण साकारातलं मोठेपण, आणि तिसरं सगुण साकारातलं मोठेपण. कारण भगवंताचे 3 रूप सांगितले. निर्गुण निराकारातलं मोठेपण आहे त्याचं गतिर्भ्रता प्रभू साक्षी निवास शरणम सुरहत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीज मव्ययम, हे त्याचं मोठेपण आहे. हो बर, निर्गुण साकारातलं एक मोठेपण आहे. आता हे विचारसागर यांचं झालेलं आहे. हे म्हणतील निर्गुण म्हणायचं साकार म्हणायचं असं कसं काय, त्याचं कारण यात लय मोठा गोळ म्हणा वेदांतामध्ये. ईश्वर तत्व हे परोक्ष तत्व मानले, कारण ते जगताची उत्पत्ती स्थिती लय हे परोक्ष रूपाने करतं, म्हणून तो निर्गुण म्हणून साकार म्हणायचा. आणि तिसरं हे सगुण साकार रूप, हे सगुण साकारातलं. हो तुझे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हे त्याचं मोठेपण आहे. मग एवढं मोठेपण त्याचं, तो मोठेपण त्याला आडवं येईल ना. तुकोबाराय म्हणले तो त्याचं मोठेपणच विसरला भक्तासाठी. विसरूनी थोरपणा उभा पंढरीचा रानात, परमात्मा त्याचं मोठेपण विसरला आणि पंढरपूरला येऊन उभा राहिला. म्हणले महाराज मग पंढरपूरला येऊन उभा राहिला तर मग पुन्हा पलीकडे कुठेतरी निघून जाईल ना. तुकोबाराय म्हणले नाही, तो परमात्मा मला इथून आता जायची इच्छाच नाही मला महाराष्ट्रातून दुसरीकडे. हो उभा कटी ठेवून कर न म्हणे परबैससे, परबैससे म्हणजे दुसरीकडे जायची त्याची इच्छाच नाहीये. मग कटेवर हात ठेवून काय करतो, तर कटेवर हात ठेवून तो तुम्हाला सांगतो भव जल्दीचा अंत ये तुलाची प्रमाणम भवाप्ते हृदम मामकानाम नितम भक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वै सत्ते धृतुनाभिकोश परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. कटेवर हात ठेवून परमात्मा सांगतो, हे आई वडिलांची सेवा करणारे बाबांनो घाबरू नका, पंढरपूरला या. हा भवसागर तुम्हाला कमरे इतकाच आहे. कमरे इतका, हो. कोणी म्हणेल महाराज काय 11व्या अध्यायामध्ये भगवंताचं विश्वरूप दाखवलं आणि ते विश्वरूप पग पाताल शीश आज धामा. मग एवढा मोठा तो परमात्मा, तर मग त्याची कमर केवढी, आणि त्याच्या कमर एवढं भवसागराचं पाणी, तर त्याच्यामध्ये आम्ही तर बुडूनच मरू. तुकोबाराय म्हणले असं नाही, भगवंताच्या कमरे इतकं पाणी नाही घ्यायचं. मग भक्त जो असेल त्या भक्ताच्या कमरे इतकं पाणी. मग भक्त जर मुंगी असेल तर मुंगीच एवढं असं, मग मुंगीची कंबर कशी कमवायची, घरी जाऊन मोजा तुम्ही. पण भक्त जसा असेल त्याच्या भावाप्रमाणे तो परमात्मा भवसागर त्याच्यासाठी पार करून जातो. म्हणून भवसागर येतुलाची
पुन्हा कटेवर हात ठेवून दुसरं कारण काय सांगतो? परमात्मा सांगतो, बाबांनो घाबरू नका, तुमच्यावर कितीही संकट येऊ द्या, कोरोना येऊ द्या, नाही तर काही येऊ द्या, माझं चिंतन करा, कारण नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. कारण कंबरेवर हात ठेवणं हे तत्परतेचं द्वैतक आहे. आता इथे जर साप निघला तर सर्वात अगोदर कोण पळून जाईल? मी. कारण मला मोकळा रस्ता आहे ना, मीच पळून जाईल. कारण उभं राहणं हे तत्परतेचं द्वैतक आहे. तसं परमात्मा कटेवर हात ठेवून उभा आहे आणि उभा राहून तुम्हाला सांगतो, घाबरू नका, मी आहे ना, मी आहे ना. म्हणून ऐसा देव सांगा कोठे, ऐसी चंद्रभागा, ऐसे दिवाने, ऐसी चंद्रभागा, ऐसे ऐसा देव सांगा कोठे, तोही पंढरपूरला आहे. ओ महाराष्ट्रामध्ये, भारतात कुठेही जा तुम्ही, देवाचं दर्शन दुरूच आहे, दुरून आहे. पण हाच पंढरीचा राजा म्हणतो, या जवळ, माझ्या जवळ. आणि मग कटेवर हात ठेवून अजून तिसरं कारण काय सांगितलं तर तुकोबार आहे. त्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या
तुका म्हणे जगदीशा करणे आशा भक्ताची आपुले ते थोरपण नारायण विसरला. कटेवर हात ठेवून परमात्मा म्हणतो वाट पाहे उभा भेटीची आवडी. एक वाक्य आहे का, जन्माला आलात ना तर एकदा संतांची सेवा आणि भगवंताची सेवा, दोन सेवा सांगितल्या सार्थक सेवेत. संतांची सेवा, भगवान बाबाची सेवा दरवर्षी तुम्ही हो सप्ताह करता. हो सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील दिग्गज नामवंत कीर्तनकार कथाकार या ठिकाणी आणून विधिनिषेध काय आहे याचं ज्ञान प्राप्त करून घेता. ही झाली संतांची सेवा, वचन न उडी बोले. एक भगवंताची सेवा आहे, कायिक सेवा, म्हणजे ती पंढरपूरची वारी, आळंदीची वारी. ही आपल्या ज्ञानोबारास म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेई नगुडी. म्हणून महाराष्ट्रात जन्माला आलात तर परमात्मा आपली वाट पाहतोय. अजून वाट पाहे उभा कटेवर हात ठेवण्याचं हे तिसरं कारण. हो तुकोबराय सांगतात की वाट पाहे उभा भेटीची आवडी. अरे अजून जन्माला आला, 70 वर्ष झाले महाराष्ट्रात, अजून मला भेटायला आला नाही, त्याचीच वाट पाहतो. कधी येशील बाबा मला भेटायला. अरे इथे ये, कारण तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. किंवा ते आपले खंडाळकर गुरुजी गातात ना, जन्मासी येऊनी पहारी पंढरी, जन्मासी येऊनी पहारी पंढरी. विठ्ठल भीमा तिरी, विठ्ठल भीमा तिरी उभा असे जन्मासी येऊनी पहारी पंढरी, जन्मासी येऊनी पहारी पंढरी, पहारी पंढरी. म्हणून बाबा जन्माला आलात ना तर भगवंत वाट पाहतोय. एकदा तरी जन्माला येऊन पंढरपूरला जा आणि संतांचे उत्सव करा. या दोन सार्थक सेवा केल्या की जीवनाचं निश्चित सार्थक होईल, यात काहीही संदेह नाहीये. म्हणून तुका म्हणे जगदीशा करणे आशा भक्ताची आपुले ते थोरपण नारायण विसरला पुंडलिकाचे निकट सेवे कैसा धावे बराडी. म्हणून निघा पांडवा. ज्ञानोबाला सुद्धा याचं ट्रान्सलेशन एकाच ओवीत करतात. म्हणून निघा पांडवा मृत्यूचा मेळावा करुणी तयाचिया गावा धावत आलो. धावे चाले, पुन्हा तो कोबरा याचा अर्थाचे प्रमाण देतात. धावे चाले धेनू जैसी वत्सा लागी तैसा नारायण. जशी वत्सासाठी धेनू धावत येते ना, तसा परमात्मा भक्तावर संकट पडलं तर निश्चित धावत येतो. परंतु त्या भक्तांनी त्या भगवंताशी अनन्य होणं ही एवढी अट सांभाळली तर मग सार्थकता निश्चित होईल, यात काही संदेह नाहीये. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. बोलता 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 मला पहिल्यांदाच आल्यावर गेटवर मी म्हटलं वेळच सुरू करून वेळच संपू. एक जण म्हटला महाराज तुम्ही एवढ्या लांबून आलेत, वेळ येत नाही, भरपूर करा म्हणे कीर्तन. कोण होतं मला माझ्यासोबत ऐकायला? हा इथं गेटवर आलं. म्हणजे आल्यालाच इंजेक्शन दिलं आपल्याला हे. आज काय नाही, भांडवल भरपूर असेल तर रात्रभरही कीर्तन होतं, कीर्तनाला काही लागत नाहीये. म्हणून त्या माझ्या शब्दाची लाज पण मी पाळण्यासाठी असं म्हणून नाही कोणी एखाद्या कीर्तन करायला आल्यावर. हो परंतु ऐका
कितीही कीर्तनार आहे, कीर्तन करण्यासाठी जीवन आहे, दुसरं करायचंच काय आहे आम्हाला, काय कामच काय आहे दुसरं. हो, कीर्तनात जेवढा वेळ जातो तेवढाच खरा वेळ जातो, बाकीचा सर्व निरर्थक वेळ जातो किंवा अनर्थक जातो असं म्हणा. सार्थक वेळ तेवढा कीर्तनातलाच आहे, बाकी दुसरा कोणताही नाहीये. 1 मिनिट सर्वांनी भजन करा. ज्या पुंडलिकासाठी परमात्मा धावून आला, एक पद आहे बरं का आपल्या कल्याण गुरुजींनी गायलेले, तेवढं म्हणतो, जय विठ्ठल करतो. पुंडलिका विठू गावला, पुंडलिका विठू गावला, सर्व टाळी वाजवतील. विठू गावला, माय पित्या रूपी गावला, गावला, माय पित्या रूपी गावला, गावला, माय पित्या रूपी गावला, गेटवरचे म्हणून अजिबात यांच्या नाभीला ताणच दिला नाही. सर्व जर खालचे म्हणतील दा पुंडली कवरधारी विठ्ठल जागे पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर हर हर महादेव. हातवर करायचा. हरे कृष्ण 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 हरे 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 राम
राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसौ सुर भूप कथा विसर्जन होत है सुनहु वीर हनुमान जो जन जहां से आयहू तो ताहि करो विश्राम तो ताहि करो विश्राम ज्ञानेश्वर सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली स्थळ श्री संत भगवान बाबा गड बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली आयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी बन तालुका सेनगाव जिल्हा हिंगोली. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.